ये ब्राह्मणः वेदगो सपदं मे ते मे नमो ते च मं पालयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्तिया महाकारुणिको नाथो हिताय पाणिनं पूरयित्वा पारमी सब्बापत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते। आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आपण बौद्ध मानसशास्त्र या विषयावर आधारित प्रशिक्षण गेल्या महिन्याभरापासून घेत आहोत आणि आपण अगदी आता शेवटच्या दिवसावर येऊन ठेपलेलो आहोत। या महिन्याभरामध्ये आपण बरंच ज्ञान हे घेतलेलं आहे, जे भगवान तथागतांनी धम्मसंगीनी पाली या ग्रंथामधून शिकवलेलं आहे, किंवा ज्याला आपण अभिधम्म पिटकातला विषय आहे तो यामध्ये सांगितला गेलेला आहे। तर त्यामध्ये आपण जे कुशल चित्त आहेत त्याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि रूपाविषयीची पण माहिती घेतलेली आहे, आणि आपण काल निब्बाण किंवा निर्वाण या विषयावर सुद्धा माहिती घेणं सुरू केलेलं आहे। तर काल आपण निब्बाण किंवा निर्वाण याविषयी बाबासाहेबांचं जे मत होतं किंवा बाबासाहेबांनी जी मांडणी केलेली आहे तर त्या विषयाने सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। आणि आजचा जो आपला विषय आहे किंवा दिवस आहे तर यामध्ये भगवान तथागतांनी जी निब्बाणाची व्याख्या केलेली आहे तर त्या व्याख्येला आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण पाहतो की निब्बाण पण लोकोत्तर संखातं चतुमग्ग ज्ञानेन सच्चिकातब्बं मग्ग फलान मारम भूतं वान संखातानं तन्हाय निखंतता निब्बाणं ती पौच्छति। म्हणजे या गाथेचा अर्थ काय होतो की लोकोत्तर नामक 4 मार्गज्ञान द्वारा साक्षात करण्यायोग्य तथा मार्ग आणि फल याचं आलंबनभूत जे निर्वाण आहे ते वान नामक तृष्णा यापासून निर्गत होणं किंवा दूर होणं असल्यामुळे याला निर्वाण असं म्हटलं गेलेलं आहे। तर हे निर्वाणाची जी व्याख्या आहे ती या पद्धतीची आपल्याला दिसून पडते अभिधम्मामध्ये। तर याचा आपण बघूया की निर्वाण हा शब्द जो या ठिकाणी आलेला आहे तर तो परमार्थ अर्थाने वापरला गेलेला शब्द आहे, परंतु निर्वाण हा शब्द म्हणजे संज्ञावाची शब्द आहे। म्हणजे आता बघा या ठिकाणी दोन प्रकारच्या गोष्टी विचार करून सांगितल्या गेलेल्या आहेत। त्यामध्ये दुसरं कोणत्या की एखादा स्वभावभूत परमार्थता वापरला जाणारा हा द्रव्यवाची शब्द नाही। हा द्रव्यवाची शब्द नाही, तर हा कोणता शब्द आहे नाम प्रज्ञप्ती सांगणारा एक संज्ञावाचक शब्द आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे याचा अर्थ जसा आता विहार वगैरे शब्द आपण जे वापरतो तो त्या द्रव्यासाठी वापरलेला शब्द आहे, कारण त्याची एक ठोस काहीतरी एक गोष्ट किंवा इमारत वगैरे आपल्याला दिसते। परंतु आपण त्या विहाराला किंवा त्या इमारतीला ओळखण्यासाठी संज्ञा वापरतो, एखादा शब्द वापरतो, परंतु त्याचं जे एक आपलं रूप आहे ते सुद्धा आपल्याला रिप्रेझेंट होते। परंतु निब्बाण या विषयाच्या बाबतीमध्ये असं नाही। म्हणून निब्बाणाची डेफिनेशन करताना किंवा व्याख्या करताना निब्बाण हा शब्द वापरला गेला। म्हणजे निर्वाण म्हणजे वाण म्हणजे तृष्णा, जिथे तृष्णा नाही त्याला निब्बाण म्हटलं गेलं आहे। म्हणजे हे एक थोडंसं बोलण्याची पद्धत आहे। जसं उदाहरणादाखल एखादी वस्तू असेल तर आपण म्हणतो का ही वस्तू इथे आहे, परंतु ती वस्तू नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो ते काही नाही असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे ती वस्तू नाही आहे। तसा अर्थ जिथे तृष्णा नाही आहे त्याला निर्वाण म्हटलेलं आहे। तर यामुळे ते कुठल्या तरी वस्तुद्रव्याच्या बाबतीमध्ये सांगितली दिलेली गोष्ट नाही। आणि वस्तुद्रव्य जेव्हा शब्द आपण वापरतो तर त्यामध्ये पृथ्वी धातू, आपधातू, तेज धातू किंवा वायू धातू या 4 पैकी कुठल्या ना कुठल्या धातूचा उल्लेख होईलच। आणि जर या 4 प्रकारचे धातूचा उल्लेख होईल तर त्या 4 धातूंनी उत्पन्न होणाऱ्या गोष्टींचा सुद्धा उल्लेख होईल, तर त्याला आपण वस्तुद्रव्य म्हणतो। परंतु भगवान तथागतांनी काय सांगितलेलं आहे की तेसं विज्ञानं न गाधती। म्हणजे याचा अर्थ काय होतो की पृथ्वी धातूमध्ये, आपधातूमध्ये, तेज धातूमध्ये किंवा वायू धातूमध्ये जेव्हा विज्ञान आसक्त होत नाही किंवा विज्ञान त्या गोष्टींना ग्रहण करत नाही किंवा चित्तद्वारे त्या गोष्टींना ग्रहण केलं जात नाही तर त्याला भगवान तथागतांनी काय म्हटले निर्वाण म्हटलेलं आहे। तर हा एक असा मोठा विषय आहे। ज्याप्रमाणे आकाशामध्ये आपण एखादी वस्तू फेकल्यानंतर आकाश त्या वस्तूला ग्रहण नाही करत,
त्याच प्रकारे चित्ताची अशी एक अवस्था आहे ज्यामध्ये स्कंदांना, धातूंना आणि आयतनांना ग्रहण केलं जात नाही. म्हणून विशुद्धीमग्ग या ग्रंथामध्ये अतिशय महत्वाचं वाक्य वापरलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की या शरीरामध्ये कर्ता नावाचा असा कुठलाही प्रकार नाही, इथे फक्त क्रिया मात्र दिसते आणि ही क्रिया एक प्रकारची फेनॉमेना आहे असं विशुद्धीमग्ग ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे हवा वाहत असताना झाडाची पानं हलतात, पण झाडाची पानं हवेला मी म्हणून माझं म्हणून ग्रहण करत नाहीत किंवा हवा सुद्धा झाडाच्या पानांना मी म्हणून माझं म्हणून ग्रहण करत नाहीत. जेव्हा हवा वाहनं थांबते तर झाडाची पानं सुद्धा हलणं थांबतात. परत हवा आली तर परत झाडाची पानं हलतात, हवा थांबली तर झाडाची पानं सुद्धा थांबतात. म्हणजे ती झाडाची पानं भूतकाळातल्या हलण्याप्रती आसक्ती दर्शवत नाही आहेत किंवा आठवणीत ठेवत नाही आहेत किंवा भविष्याची अपेक्षाही करत नाही आहेत. वर्तमानामध्ये जो क्षण येत आहे किंवा जी गोष्ट येत आहे, हेतू प्रत्यय उत्पन्न होत आहेत, त्याला ती एक मात्र प्रतिक्रिया आहे. म्हणजे क्रिया मात्र ती होत आहे, पण ते करणारा असा कर्ता किंवा आत्मा किंवा असा भोगता असा त्यामध्ये काही असल्याचं दिसत नाही. भगवान तथागतांनी सुद्धा हा नियम जो आहे प्रकृतीचा, हा नियम जो आहे ब्रह्मांडातल्या धातूंचा, तर त्या नियमानुसार निब्बाणाची डेफिनेशन सांगितलेली आहे. म्हणजे भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे धातू दुसऱ्या धातूप्रती आसक्त होत नाहीत आणि आसक्त असल्याचं दिसत नाहीत, मग आपल्या चित्ताने सुद्धा आसक्त होऊन काय फायदा? त्या धातूंप्रती ममत्वाची भावना, मीपणाची भावना ठेवून काय फायदा? तर म्हणून भगवान तथागतांनी काय केलं, प्रकृतीचा नियम जसा एक क्रिया ऍक्टिव्हिटीने चालणारा नियम दिसतो, तर आपण सुद्धा शरीरामध्ये किंवा या बाह्य व्यवहारांमध्ये ही एक प्रकारची ऍक्टिव्हिटी चालू आहे, हे आपण फक्त जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि या ऍक्टिव्हिटीचा कुठलाही करता नाही, मी नाही, माझं नाही, हे योग्य प्रकारे जाणलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये ग्रहणशीलता नसली पाहिजे. मग भगवान तथागत म्हणतात की जी ग्रहणशीलता आहे ती दुःखास कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे, दुःखाला चालना देणारी गोष्ट आहे. तर ही ग्रहणशीलता आपल्यामध्ये नको, पण क्रिया मात्र असली पाहिजे. मग क्रिया कशी असली पाहिजे? मग सब्ब पापस करणं कुशलस उपसंपदा. का ज्या क्रियेमुळे मनुष्य मात्राचं जीवन, अन्य प्राण्यांचं जीवन दुःखामध्ये पडते, ती क्रिया करू नका आणि अशी क्रिया करा, असे कर्म करा ज्यामुळे स्वतःला सुख संपादन करता येते आणि इतरांना सुद्धा सुखी बनवता येते. तर या पद्धतीने आपण जेव्हा करतो तर आपल्या चित्ताला किंवा मनाला आपण शुद्ध केलं पाहिजे. या पद्धतीने शुद्ध जर केलं तर हेच भगवंताचं सांगणं आहे. म्हणजे भगवान तथागतांनी कर्ता नावाची कोणतरी गोष्ट आहे बाबा आणि त्याची मुक्ती साध्य करायची आहे असं भगवंतांनी कधीही सांगितलेलं नाही. भगवान म्हणतात की एक निर्दोष जीवन आपल्याला जगायचं आहे आणि निर्दोष जीवन जगण्यासाठी आपल्याला वान नामक तृष्णा जी आहे तिचा नाश करायचा आहे. आणि तिचा जेव्हा नाश होतो, ती जेव्हा नष्ट होते, तर व्यक्ती हा निब्बाण प्राप्त करतो. म्हणजे तृष्णा विरहित अवस्था, तृष्णा क्षय झालेली अवस्था प्राप्त करतो. हाच त्याच्या मागचा एक अर्थ आपण जाणला पाहिजे. तसं भगवान तथागतांच्या ज्यावेळेस भगवंताने बोधिवृक्षाच्या खाली तत्वाचा लाभ केला, तेव्हा त्यांनी कोणती गाथा वापरली होती? अनेक जाती संसारं संधा विसंग अनेक विसंग गह कारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गह कारकं दिठोसी पुनः गेहन काहसी सब्बाते फासुका भग्गा गह कुटं विसंकितं विसंखार गतं चित्तं तन्हाय खय मज्जगाती. म्हणजे या गाथेमध्ये काय म्हटलंय? विसंखार गतं चित्तं तन्हाय खय मज्जगाती. हे शेवटचं वाक्य निब्बाणाला प्रदर्शित करणारं वाक्य आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की सर्व संस्कारांचं शमन झालेलं आहे आणि तृष्णेचा क्षय झालेला आहे. हे वाक्य फार महत्वाचं आहे. मग ते संपूर्ण संस्कारांचं शमन होणं आणि तृष्णेचा क्षय होणं ही निब्बाणाची अवस्था आहे. आणि ती अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये कुठलाही व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना ग्रहण करत नाही आणि ही त्याची जी ग्रहणशीलता आहे ती त्या ठिकाणी नष्ट झालेली असते. आणि म्हणून आपण पाहतो की भिक्षू हे एका वेगळ्या प्रकारच्या अनासक्तीमध्ये जीवनयापन करतात आणि ती जी अनासक्ती आहे ती अतिशय महत्वाची अनासक्ती आहे. बाबासाहेबांनी बुद्धाल कार्ल मार्क्स नावाचं एक छोटं पुस्तक दिलेलं आहे किंवा
रिव्होल्युशन काउंटरिशन या एका पुस्तक पण लिहिलं आहे. त्याच्यामध्ये एका आर्टिकलमध्ये बाबासाहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि तो थोडासा रिपीट झालेला आहे बुद्धाळ कार्ल मार्क्स पुस्तकामध्ये. तर त्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये साम्यवाद जो आहे, जो कार्ल मार्क्सने सांगितलेला आहे, तर त्याचा मोठा प्रचार आणि प्रसार होताना दिसतो. परंतु बाबासाहेब म्हणतात की साम्यवादापेक्षाही कमी खर्चामध्ये आणि कमी इच्छा आकांक्षांमध्ये जगणारा भिक्षूंचा संघ होता. आणि बाबासाहेबांनी तिथे 8 वस्तूंची नावं दिलेली आहेत. काय एखादा भिक्षू हा या छोट्या छोट्या वस्तूंमध्येच तो संतुष्ट होता आणि असा संतुष्ट असूनही तो जनहितासाठी काम करत होता. तर एवढा मोठा साम्यवाद किंवा एवढा मोठा समाजवाद हा अन्य कुठेही सापडणार नाही, जसा भगवंताच्या धम्मामध्ये. म्हणून बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझमची एक संकल्पना डेव्हलप केली. कम्युनिझमची संकल्पना बाबासाहेबांनी नाही डेव्हलप केली. स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद. आणि राज्य समाजवाद जी संकल्पना मांडताना स्टेट्स अँड मायनॉरिटीज या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केला आणि हे कशा प्रकारे आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी या स्टेट सोशलिझमचा उपयोग करता येईल हा एक सिद्धांत मांडला. मग हे स्टेट सोशलिझमची जी थेअरी आहे, सिद्धांत आहे, तो भिक्षू संघाकडून आलेला आहे. कारण भिक्षू संघ अतिशय कमी गरजांमध्ये जगूनही सुखी आणि संतुष्ट जीवन जगू शकतो, कारण तो वस्तूंचा वाटप करतो. जसं विनय पिटकाच्या बाबतीमध्ये अभ्यास जर तुम्ही केला असेल कधी, तर त्या विनय पिटकांमध्ये जे पाचित्य पाली नावाचा ग्रंथ आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काही ग्रंथ आहेत, पाराजिक पाली नावाचा ग्रंथ आहे, पाचित्य पाली नावाचा ग्रंथ आहे, महावग्ग आहे, चुल्लवग्ग आहे आणि परिवार आहे, असे 5 ग्रंथ विनय पिटकामध्ये येतात. परिवार हा ग्रंथ संक्षिप्त आहे, पण हे 4 ग्रंथ मोठे स्वरूपाचे आहेत. तर त्याच्यामध्ये पाचित्य पाली नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये एक उल्लेख आहे. तो उल्लेख म्हणजे कसा, आता मीही स्वतः बरेच काळपर्यंत भिक्षू असल्यामुळे मला ही गोष्ट थोडी विनयाच्या बाबतीतली माहिती आहे. तर एखादा भिक्षू हा अतिरिक्त प्राप्त झालेला चिवर किंवा अतिरिक्त प्राप्त झालेलं पात्र आपल्याकडे 10 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू शकत नाही, हा विनय आहे. आणि जर समजा 10 दिवसाच्या जास्त एखादा भिक्षू अतिरिक्त पात्र किंवा अतिरिक्त चिवर स्वतःकडे ठेवत असेल, तर संघ त्याला सूचना करतो की ज्याच्याकडे चिवर नाही त्याला ते दिलं जावं, ज्याच्याकडे पात्र नाही त्याला ते दिलं जावं. आणि जर तो भिक्षू म्हणत असेल की मी देत नाही किंवा ते माझं आहे, मला दानात भेटलेलं आहे आणि त्याच्यावर माझी मालकी आहे, तर असं जर एखादा भिक्षू म्हणत असेल तर संघ काय करतो, त्याचं ते अतिरिक्त पात्र आणि त्याचं ते अतिरिक्त चिवर हे हिसकावून घेतो. त्याला ते शेवटी सोडावं लागतं, त्याच्यावरचा हक्क सोडावा लागतो. आणि इतकंच नाही तर संघ ते घेतो आणि घेतल्याच्या नंतर ज्याच्याकडे ते नाही त्याला देतो. ही संघाची अतिशय महत्वाची भूमिका आहे. दुसरं एक उदाहरण आपल्याला विनय पिटकामध्ये दिसते, ते म्हणजे असं की एखादा भिक्षू जर मरण पावला असेल तर त्याचं जे पात्र शिल्लक राहतं, त्याची जी संघाची शिल्लक राहते किंवा त्याच्या ज्या देय वस्तू शिल्लक राहतात, तर त्या सगळ्याच्या सगळ्या संघाच्या मालकीच्या होतात. आणि संघ ज्यांच्याकडे नाही, ज्या भिक्षूंकडे, ज्या श्रामणेरांकडे त्या वस्तू नाही, त्यांना त्या देण्याची परंपरा आहे. म्हणजे किती महत्वाचा निर्णय आहे. म्हणून बाबासाहेब ऍज अ इकॉनॉमिक्स म्हणून विचार जेव्हा मांडत होते, तेव्हा त्यांनी हा विचार मांडला होता की एखाद्या व्यक्तीकडे जर अतिरिक्त संपत्ती असेल तर शासनाने ती जप्त करावी आणि ज्या लोकांकडे ती संपत्ती नाही अशा लोकांच्या भल्यासाठी त्याचा उपयोग करावा. परंतु त्यावेळेस हे मत मान्य केलं गेलं नाही, कारण जमीनदाराचा तो जमाना होता. बाबासाहेब जेव्हा संविधान रायटर होते त्यावेळेस जमीनदाराचा जमाना होता. जमीनदार लोकांकडे विपुल प्रमाणात प्रॉपर्टी होती, जागा होत्या, घरदार होते, तर त्यांना त्यावरचा मोह किंवा आसक्ती सुटली नाही किंवा सोडता नाही आली. आणि त्याच्यामुळे मग इन्कम टॅक्स वगैरे किंवा टॅक्स सिस्टीम किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या निर्माण केल्या गेल्या की बाबा अतिरिक्त इन्कम असेल त्याच्यावर आम्ही टॅक्स लावून तो टॅक्स नाही का ते लोक पे करतील. आम्ही आता आत्ताच्या अनुभवांमध्ये पाहतो की एखाद्या व्यक्तीकडे अतिरिक्त पैसा असेल तर तो व्यक्ती इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी कॅश मध्ये व्यवहार करण्याची इच्छा करतो किंवा अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी तो करतो की जेणेकरून आपल्याला टॅक्स नाही पे करायचा आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारे संपत्तीची साठवणूक वगैरे करतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आर्थिक स्वरूपाची जी विषमता आहे ती निर्माण होताना आपण पाहतो. तर यावरून काय दिसून पडते, हे सगळे उदाहरण मी याच्यासाठी सांगितले की आसक्ती नावाचा विषय, तृष्णा नावाचा विषय हा जगामध्ये दुःख निर्माण करणारा विषय आहे. जगात दुःख निर्माण होते आसक्तीमुळे. आज आपण पाहतो शेतकऱ्याच्या
शेतकऱ्यावर समजा बँकेचं 1000-2000 रुपये जरी कर्ज असेल तरी ते बँकेचे अधिकारी त्या शेतकऱ्याच्या घरी जातात आणि त्याला टॉर्चर करतात, त्रास देतात, तकलीफ देतात. किंवा आपल्याला जर समजा घरासाठी लोन काढलं असेल बाबा आणि आपण घराचं बांधकाम केलं आणि कधी एखादा हप्ता चुकला, नाही देता आला एखादा हप्ता कोणत्या आर्थिक अडचणींमुळे, तर बँक तुम्हाला समजून घेणार नाही, लगेच नोटीस पाठवेल किंवा तिथे एखाद्या अधिकाऱ्याला पाठवेल ना, म्हणेल की तुम्ही आमचे पैसे दिले नाही, तुमच्यावर आम्ही फाईन लावू किंवा आमचे पैसे आम्हाला परत करा. परंतु नीरव मोदी सारखे, माल्ल्यासारखे असे कित्येक तरी गुजरातमधील मोठे धनधनाढ्य लोक, म्हणजे लाखो करोडो रुपयाची प्रॉपर्टी हडप करून पसार होऊन गेलेले आहे, तर त्यांना कोणी काही विचारत नाही, त्यांना कोणी काही म्हणत नाही. हे काय आहे? हे कशाचे उदाहरण आहेत? हे आसक्तीचे उदाहरण आहेत. ज्यांच्याकडे गडगंज संपत्त्या जमा झालेल्या आहेत त्यांना त्यांची आसक्ती सुटत नाही, ते अधिकाधिक प्राप्त करण्याच्या भानगडीमध्ये पडतात. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यांना देण्याची यांच्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण होत नाही आणि त्यांचं भलं करावं असंही त्यांना वाटत नाही. तर हे सगळे उदाहरणं आपल्याला दिसून पडतात. आत्ताच मी एक भाषण ऐकता माझ्या लक्षामध्ये आलं, एका भाषणामध्ये एक व्यक्ती आहे, कोणतरी सांसद असेल, राज्यसभेत त्याचं भाषण होतं, त्यावेळेस तो सांगताना म्हणतो की हिऱ्यावर जीएसटी 1% लावलेली आहे आणि गहू आणि तांदळांवर मात्र 5% जीएसटी आहे आणि बाकीच्या अन्य काही वस्तू आहेत त्याच्यावर 18% जीएसटी आहे. म्हणजे हिऱ्यावर 1%, म्हणजे हिरा ही काही गरजेची वस्तू आहे का? आणि अन्नधान्य लक्झरियस वस्तू आहेत का? असा त्याने प्रश्न विचारला होता. चिंतन करण्यासारखे विषय आहेत. हे सगळं होते कुठून? हे येते कसं? हे सगळं आसक्ती आहेत. लोभ आहे हा, द्वेष आहे हा, आसक्ती आहे ही. आणि असे आसक्तीने जेव्हा मनुष्य जगतो तेव्हा तो स्वतः तर दुःख होतो, पण त्याच्या चपेटमध्ये हजारो करोडोच्या संख्येने लोक दुःखी बनू शकतात. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं सुद्धा आणि भगवंताचं म्हणणं सुद्धा काय आहे की तुम्ही अनासक्त बनायचं शिका. कारण या सगळ्या प्रोसेस आहेत, प्रक्रिया आहे. आपण कर्म करणारे लोक आहोत, आपण क्रिया करणारे लोक आहोत, पण आपली क्रिया कशी असली पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. आणि ते ज्ञान भगवान बुद्धाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यासाठी भगवान तथागतांनी निब्बाणाची संकल्पना विकसित केली आणि स्टेट सोशलिझमची संकल्पना विकसित केली. भिक्षू संघामध्ये ते लागू केलं. अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. एक विहार होतं बुद्धाच्या काळामध्ये, त्या ठिकाणी अनिरुद्ध स्थवीर आणि त्यांच्यासोबत महान असे अर्हत भंतेजी राहत होते. 2-3 भिक्षू एकत्र राहत होते आणि एकत्र राहत असताना भगवान एकदा त्या ठिकाणी गेले आणि भगवान म्हणाले का भिक्षूंनो, काय चाललं, तुमचा व्यवहार, आहार विहार कसा आहे? तर ते म्हणाले, आम्ही जसं दूध पाण्यामध्ये मिसळून राहते भगवान म्हणते, तसेच आम्ही दुधात पाणी मिसळल्यासारखे, पाण्यात दूध मिसळल्यासारखे अतिशय मैत्रीच्या चित्ताने आम्ही एकत्रितपणे विहार करतो. भगवान म्हणाले, साधू साधू भिक्षूंनो, भिक्षू संघामध्ये असंच असायला पाहिजे. मग भगवंताने विचारलं का तुम्ही कसे विहार करता, काय करता तुम्ही नेमकं? तर त्यावेळेस भंतेजी म्हणतात की भगवान, आम्ही भिक्षाटन करण्यासाठी जेव्हा तिघेही बाहेर पडतो तर कधी कोणाचं भिक्षाटन आधी पूर्ण होते, मग तो विहारामध्ये येतो आणि विहारामध्ये आल्यानंतर तो आपलं पात्र वगैरे ठेवतो. आणि आता पूर्वी कसं चिखल म्हणा, जमीन अशी म्हणा आणि अनवाणी पायाने बरेचसे भिक्षू त्यावेळेस चालायचे. नंतर भगवंतांनी विनय बनवला, तर एका तल्ल्याची चप्पल वापरण्याची अनुमती दिली, पण त्याच्या आधी बरेचसे भिक्षू अनवाणीच हे करायचे, त्याच्यामुळे चिखलाने त्यांचे पाय वगैरे खराब व्हायचे. तर म्हणून अशी परंपरा होती की जो भिक्षू पहिले विहारामध्ये आला समजा, तर त्याने ते पाण्याची बकेट वगैरे असेल ते ठेवायची, पाणी ठेवायचं, पाय स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी एखादा पाट वगैरे असेल तो ठेवायचा आणि आतमध्ये जिथे भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी आसनं वगैरे टाकून ठेवायचे. तर असं आम्ही करतो. जो आधी येतो तो अशा प्रकारे करतो, त्याला सांगावं लागत नाही का हे कर ना ते कर, तो स्वतःच्या इच्छेनेच करतो. आणि मग बाकीचे आल्यावर आपली व्यवस्था करतात आणि तिथे बसतात. मग बसल्यानंतर आम्ही ते आसनं वगैरे उचलून ठेवतो व्यवस्थित आणि मग आपल्या धार्मिक चर्चा करतो. अशा तशाबद्दल ते बोललं. म्हणजे इतकं सुंदर जीवन जे आहे भगवान बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये, ते जीवन आलं पाहिजे. हा लोकशाहीचा आधार आहे. शलाका वाटप करणं किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी विनयांमध्ये आपल्याला दिसून पडतात भिक्षू संघाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा. तर यातून काय दिसते, हे कसं शक्य झालं? बाबासाहेब म्हणतात की हे कसं शक्य झालं, हे काय कायद्याने शक्य झालं का? बाबासाहेबांनी प्रश्न विचारलेले आहेत ना, हे कायद्याने शक्य झालं का? किंवा कार्ल मार्क्स जसा म्हणतो की कामगारांची हुकुमशाही आली पाहिजे आणि कामगारांची हुकुमशाही आल्याच्या नंतर
कम्युनिझमची इस्टॅब्लिशमेंट होईल आणि सर्व काही ठीकठाक होईल. बाबासाहेब म्हणतात की आम्ही असा प्रश्न विचारतो, काही कधी होईल, किती दिवसात होईल, 1 वर्षात होईल का 10 वर्षात होईल का 20 वर्षात होईल, कधी होईल नेमकं हे असं. मार्क्स किंवा मार्क्सवादी लोक त्याचं काही उत्तर द्यायला तयार नाही आहेत. पण बाबासाहेब म्हणतात की हे भिक्षू संघामध्ये झालेलं आहे ऑलरेडी. आणि कशाच्या जोरावर झालेलं आहे? केवळ उपदेशाच्या जोरावर झालेला आहे. भगवान तथागतांनी जे धम्माचे उपदेश दिलेत आणि त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली भिक्षू लोकांना, भिक्षुणी लोकांना, उपासक आणि उपासिकांना, त्यामुळे ते झालेलं आहे. आणि कशामुळे झालं? निब्बाण प्राप्त केल्यामुळे झालं. कारण निब्बाण म्हणजे काय आहे? तृष्णा नसणे, एखाद्या गोष्टीप्रती आसक्ती नसणे, एखाद्या गोष्टींप्रती आस्वाद नसणे, मी माझं माझं असं नसणे. आणि याचं अतिशय सुंदर आणि बेस्ट उदाहरण जर आपण पाहिलं तर ते कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे ते उदाहरण? 1954च्या भाषणामध्ये, 54च्या प्रसंगाला भगवान बुद्धांनी म्हणजे बाबासाहेबांनी एका भाषणात सांगितलेलं आहे. बाबासाहेब 54च्या काळामध्ये रंगूनला जी धर्मसंगीती झाली, संगायन झालं त्रिपिटकाचं, तर त्या काळामध्ये बाबासाहेबांना पण निमंत्रण होतं. बाबासाहेब पण गेले, माईसाहेब आंबेडकर गेल्या, राहुल सांस्कृत्यायन किंवा असे बरेचसे लोक गेले, जगदीश कश्यप वगैरे बनतेजी गेले. त्यामध्ये चंद्रमणी स्थगिर हे सदस्य होते, त्या 2,500 भिक्षूंपैकी एक होते ते. आपले बँगलोरचे जे भिक्षू मग मरण पावलेत बुद्ध रक्षित, ते सुद्धा सदस्यांपैकी एक सदस्य होते भारतामध्ये. पण त्या ठिकाणी 5 देशांमधलं त्रिपिटक आणलं गेलं. भारतात त्रिपिटक नव्हतं, त्याच्यामुळे भारतीय भिक्षूंचा सहभाग त्याच्यामध्ये फारसा नव्हता, पण कार्यक्रमाला गेले होते ते त्यावेळेस. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब आता त्यावेळेस मोठे मंत्री होते. 1954ची घटना म्हटल्यानंतर एक डिग्निटी पर्सन होते बाबासाहेब त्यावेळेस भारतातले. आणि त्याच्यामुळे मग त्यांना ब्रह्मदेश दाखवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी गाडीमध्ये फिरवलं बाबासाहेबांना. तर फिरवल्याच्या नंतर काय झालं त्याचे, तर रस्त्याचे काही बांधकाम सुरू होते आणि लोकांनी असे खंबे गाळले, ते दोरं बांधले आणि बांधकामाची तयारी चालू होती, माप घेणं चालू होतं. तर बाबासाहेबांनी विचारलं का हे काय चाललेलं आहे बाबा तुमच्या देशामध्ये, म्हणजे काय चाललेलं आहे? तर ते म्हटले की आम्ही रस्ते बनवत आहोत आणि रस्ते बनवत असल्यामुळे हे असं माप घेणं सुरू आहे. तर बाबासाहेबांना काही या ठिकाणी तर कोणाचं घराचा कोपरा जात आहे, कोणाचं बाथरूम जात आहे, कोणाचं अंगण जात आहे, तर असं काही दिसत आहे, मग त्यांना तुम्ही काही नुकसान भरपाई वगैरे देता का? तर त्यावेळेस ते लोक म्हणाले की नाही, आम्ही नुकसान भरपाई वगैरे काही देत नाही. आणि नुकसान भरपाई हा शब्दही आमच्या ब्रह्मदेशामध्ये वापरला जात नाही. आता कदाचित वापरला जात असेल, माहित नाही, पण त्यावेळेस 1954ची घटना आहे, त्यावेळेस तसा काही शब्द वापरला जात नव्हता किंवा तसा काही प्रकारही नव्हता. आणि गोयंका गुरुजींच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एका जीवनचरित्राच्या संभाषणामध्ये असं आढळते की 1964च्या वगैरे काळामध्ये जेव्हा खाजगी उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण ब्रह्मदेशामध्ये करण्यात आलं, तर त्यावेळेस गोयंका गुरुजींची बरीचशी प्रॉपर्टी ही सरकारच्या मालकीची झाली होती. हे त्याने त्यावेळेस उल्लेख केलेला आहे एका भाषणामध्ये गोयंका गुरुजींनी. म्हणजे राष्ट्रीयकृत केले, म्हणजे मोठे उद्योगधंदे जेवढे ते प्रायव्हेटायझेशन न राहता राष्ट्रीयकरण त्याचं केलं गेलं होतं ब्रह्मदेशामध्ये 64च्या काळामध्ये. तर असाही उल्लेख आढळतो. 54च्या काळामध्ये असा उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि मग त्यावेळेस म्हटलं का तू नुकसान भरपाई म्हणून लोक काय म्हणत नाहीत का, जनता काय म्हणत नाही का? तर त्यावेळेस ते अधिकारी म्हणले का जनता काहीच म्हणत नाही, जनतेचा काय आक्षेप नाही या गोष्टींवर. जनता असा विचार करते का हे देशाचं काम आहे बाबा आणि आपल्याच भल्यासाठी केलं जाणारं काम आहे. आणि ओव्हरऑल सर्व गोष्टी अनित्य आहेत, सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत, परिवर्तनशील आहेत. आणि असं असल्यामुळे जर समजा अंगण जात आहे तर मागचा कुठला तरी कोपरा वाचेल, तिथे ऍडजस्ट करता येईल. म्हणजे ही जी एक भूमिका आहे, अनासक्तीची भूमिका, जी ब्रह्मदेशातल्या सर्वसाधारण नागरिकांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे, तर ते सर्व अनित्य आहे हे जाणल्यामुळे बाबासाहेबांनी ते भाषण किंवा तो प्रसंग मुद्दामून भाषणामध्ये सांगितला का बुद्ध धर्माचं पालन केल्यामुळे जनतेमध्ये काय होऊ शकतं. जनरली निब्बाण हा शब्द जेव्हा आपण वापरतो तर त्याला काहीतरी वेगळा अर्थ देतात लोक, म्हणते जी लोक म्हणा किंवा बाकीचे लोक म्हणा, त्या निब्बाण या शब्दाला एक पराप्राकृतिक अर्थ देतात. ज्याप्रमाणे लोकांनी मोक्ष या शब्दाला पराप्राकृतिक अर्थ दिला, स्वर्ग या शब्दाला पराप्राकृतिक अर्थ दिला, तशासारखा काहीतरी अर्थ देतात. मी आता बुद्ध धर्माचा अभ्यासक आहे, बरेच वर्षापासून मी त्या गोष्टीचा अभ्यास करत आहे, परंतु मी पाहतो की तो तसा अर्थ नाही आहे जसं हे लोक देतात. निब्बाण ही गोष्ट या शरीरामध्ये अनासक्तीचं जीवन जगण्याशी संबंधित आहे आणि ते जीवन जगण्यामध्ये परिशुद्ध जीवन जगण्याशी संबंधित आहे, निर्दोष जीवन जगण्याशी संबंधित. हे निर्दोष जीवन क्रमाक्रमाने प्राप्त होतं, एका दिवशी एका वेळेस प्राप्त नाही. पण हे निर्दोष जीवन जगण्याचा जो अर्थ आहे तो आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये निर्माण व्हायला लागतो.
सामाजिक जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनात, आपल्या आर्थिक जीवनात ते निर्दोष जगणं येऊ लागते, तेव्हा आपले मानवी व्यवहार बदलतात. आणि मानवी व्यवहार बदलल्यामुळे गरीब, सामान्य, दिनदुबळे, दुःखी, कष्टी, परेशान लोकांचं भलं होऊ लागते. कारण आपण आपल्याकडल्या गोष्टी त्यांच्या उपयोगासाठी आणतो. म्हणून अनाथ पिंडकाने आपली प्रॉपर्टी जनतेच्या भल्यासाठी उपयोगात आणली. राजा बिंबिसार, राजा प्रसेनजीत, विशाखा, चित्तगृहपती असे कित्येक तरी लोक त्या काळामध्ये श्रीमंतातले श्रीमंत लोक होते. मग यांच्या प्रॉपर्ट्यांचं झालं काय? जेव्हा हे भिक्षू बनले, यांच्या प्रॉपर्ट्यांचं काय झालं? काय झालं असेल बरं? यशश, सोन्याच्या चपला घातलेला व्यक्ती, जो स्वतः पहिला भिक्षू बनला, त्याचे 54 मित्र ते भिक्षू बनले, त्यांचे आई वडील उपासक आणि उपासिका म्हणले, मग यांच्या प्रॉपर्ट्यांचं काय झालं? आपण कधी असा सवाल नाही करत, प्रश्न नाही विचारत. मट्ट कुंडली, एकटा एक पोरगा होता, मरण पावला. त्याने आपल्या वडिलांना सांगितलं का भगवंताच्या स्मरणामुळे माझी सुगती झालेली आहे. त्याचा वडील नंतर भगवंताकडे गेला, भगवंताचा उपासक बनला. आणि मट्ट कुंडलीचा बाप अतिशय श्रीमंत व्यक्ती होता, त्याच्या प्रॉपर्टीचं काय झालं? म्हणजे यातून आपण विचार केला पाहिजे की या अनेक लोकांच्या प्रॉपर्ट्या त्या काळामध्ये कशा उपयोगामध्ये आल्या. तर या सगळ्या प्रॉपर्टीज जनतेचं आणि गरीब लोकांच्या कल्याणासाठी उपयोगात आल्या. भिक्षू संघाला जास्तीत जास्त दूरवरपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपयोगात आल्या. चांगली चांगली विहार बनण्यासाठी, मोनास्ट्रीज बनण्यासाठी त्याचा उपयोग झाला. म्हणजे जनतेचं भलं करण्यासाठी उपयोग झाला. आणि याचे उल्लेख आपल्याला त्रिपिटकात आढळतात. राजा बिंबिसाराच्या कारकिर्दीमध्ये राजगृहाच्या परिसरामध्ये एक फॅमिली अशी होती जी गरीब होती. त्यांना मुलं बाळं कोणी नव्हते, म्हातारी होते आणि त्यांच्याकडे एकच कंबल होतं अंगावर घेण्यासाठी. भगवान त्या परिसरामध्ये जेव्हा आले तर त्यापैकी म्हातारी ही सेकोटी करून सेकत राहिली आणि म्हातारा माणूस जो आहे तो भगवंताचं धम्मप्रवचन ऐकायला गेला. थंडीचे दिवस होते, कुडकुडत गेला. त्याने आपली ते ब्लँकेट पांघरलं आणि गेला. आणि भगवान तथागताने पाहिलं की अरे हा म्हातारा व्यक्ती चांगल्या चित्ताचा माणूस आहे, धम्म याला समजत आहे. भगवंताने सांगितलं, त्याच्या मनामध्ये खूप श्रद्धा निर्माण झाली आणि त्याने म्हटलं की मी माझं हे ब्लँकेट भगवंताला दान दिलं पाहिजे. पण त्याला हे स्वतःला माहित होतं की आपल्याकडे ब्लँकेटच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच प्रॉपर्टी नाही, आपण इतके गरीब आहोत. पण आता पर्याय नाही, दान तर दिलंच पाहिजे, इच्छा तर निर्माण झालेली आहे. शेवटी त्याने त्या ब्लँकेटची घडी घातली आणि भगवंताला दान दिलं. भगवंताने हात लावला त्या ब्लँकेटला. त्यावेळी आता बरेचसे लोक असतात दान देण्याचे स्वभावाचे लोक, त्यांना वाटतं का मी दान दिलं असे म्हणणारे लोक असतात काही. तर ते थोडेसे नाराज झाले आणि म्हणाले भगवान त्या घाणेरड्या ब्लँकेटला तुम्ही हात लावला, गरीबाच्या ब्लँकेटला तुम्ही हात लावला आणि आम्ही एवढे मोठे मोठे दुशाले दिले, एवढे मोठे मोठे मखमली चिवर दिले, त्याला तुम्ही साधा हात सुद्धा नाही लावला. हा तुझा भाव आहे. आता काही लोक असतात ना समज जाणकार. तेव्हा भगवान म्हणाले या माणसाने जे दान दिलं ते 100% दान दिलं, कारण याच्याकडे एकमेव प्रॉपर्टी आहे, याच्या व्यतिरिक्त याच्याकडे कोणतीच प्रॉपर्टी नाही. 100% दान दिलेला माणूस आहे हा. आणि तुमचं दान 100% नाही आहे. तुम्ही 1 लाख रुपये कमवत असाल तर तुम्ही जो दुसऱ्याला दिला तो 500 रुपयाचा असेल. 1 लाख रुपयाचे कमावाच्या तुलनेमध्ये 500 रुपयाचं दान काय महत्वाचं आहे, काय मोलाचं आहे? टक्केवारीच्या दृष्टीने विचार करता हे दान काय मोठं आहे का? आणि या माणसाकडे काहीच नसून तो 100% दान, त्याचं दान मोठं आहे. तेव्हा त्यावेळेस राजा उपस्थित होता त्या परिषदेमध्ये ऐकण्यामध्ये. तेव्हा त्याच्या लक्षात आलं का रे माझ्या राज्यामध्ये अशा प्रकारचा गरीब व्यक्ती आहे आणि मला माहित सुद्धा नाही, मला कोणी सांगितलं सुद्धा नाही. आणि हे सेवक लोक बेटे करत काय आहेत? आणि म्हणून लगेचच्या लगेच राजाने घोषणा केली का आजपासून या कुटुंबाला मी दत्तक घेतलं आणि याचा सर्व भार जो आहे मी सांभाळीन आणि आपल्या मुलासारखं म्हणजे आपल्या मायबापासारखं मी यांना सांभाळीन. लगेच राजाने दुसऱ्याच दिवशी त्यांच्यासाठी घराची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली, कपडे लत्त्याची व्यवस्था केली, खानपानाची व्यवस्था केली. आणि आपला सख्खा मुलगा जसा आपल्या आई वडिलांचं पालन पोषण करतो त्या प्रकारे राजाने पर्सनली त्या गरीब दिनदुबळ्या लोकांचं भलं केलं. ही परंपरा बाबासाहेब भगवान बुद्धाच्या काळामध्ये निर्माण झाली होती. हे कुठे लिहिलं गेलं नाही, हे दुर्दैव आहे. त्रिपिटकात फक्त भगवान बुद्धाचे उपदेश तेवढे आलेले आहेत. संक्षेपाने काही वाक्य दिसतात, पण आपल्याकडे डोकं आहे ना, दिमाग आहे ना, आपल्याला इमॅजिनेशन तर करता आलं पाहिजे, कल्पना तर करता आली पाहिजे. जसं ते मूव्हीज मध्ये स्क्रिप्ट लिहित असताना लोक 2-4 डायलॉग लिहितात, पण त्या 2-4 डायलॉगला लिहिण्यासाठी ते वातावरण निर्माण करण्यासाठी बाकीच्या अनेक गोष्टींचा ते अभ्यास करतात. का वेशभूषा कशी होती, खानपान कसं होतं, राजवाडा कसा होता, त्या ठिकाणची कॉलिन्स कशी असतील, त्या ठिकाणचं ऍटमॉस्फिअर कसं असेल, हे सगळं त्यांना सेटअप निर्माण करावं लागतं. तेव्हा त्या डायलॉगला महत्व असतं. तसारखं आपण भगवानचे डायलॉग्स वाचतो हे बरोबर आहे, पण त्या डायलॉगच्या मागचं बॅकग्राऊंड तर आपल्याला इमॅजिन करता आलं पाहिजे, कल्पना करता आली पाहिजे.
का नेमकं वातावरण काय निर्माण झालं असेल आणि कसं निर्माण झालं असेल? जेव्हा निब्बाणाची देशना शिकवली गेली, निब्बाण नावाची गोष्ट शिकवली गेली, निब्बाण नावाच्या गोष्टीबद्दल बोललं गेलं, सांगितलं गेलं आणि ते अंतिम ध्येय आहे असं भगवंतांनी शिकवलं का तुम्हाला अनासक्त बनायचं आहे. तुम्ही जे काही व्यवहार करता ते व्यवहार आसक्तीमुळे बरोबर नाही करू शकत. आसक्तीमुळे श्रीमंत व्यक्ती श्रीमंत बनत जातो, गरीब माणूस गरीब बनत जातो. आसक्तीमुळे उच्चवर्णीय बनत जातो, निम्नवर्णीय राहत जातो. आसक्तीमुळे माणसं सहजासहजी आपल्या इच्छा आकांक्षा सोडायला तयार नसतात. सोडता येत नाही, त्यांना मोठं दुःख व्हायला लागते इच्छा आकांक्षा सोडायच्या म्हटल्यावर. इतके ते संकुचित मनाने जगतात लोक. काहीच फरक नाही पडत. गोष्टी काही दिवसाच्या आधी नसतात आपल्याकडे, नव्हत्या आपल्याकडे, पण आपण त्या गोष्टीचं स्मरण करत नाही का एक काळ असा होता, समय होता का माझ्याकडे काही गोष्टी नव्हत्या, तरी आपण जगतच होतो आणि खुशच होतो. मग आल्याच्या नंतर आसक्ती वाढल्यामुळे त्या जेव्हा नसतात असं वाटते, भीती वाटते, तर माणसाला वाटते की मी याला कसं पकडून ठेवू आणि कसं पकडून ठेवू. म्हणजे झगडे करायला तयार, नासमजीत ठेवायला तयार, नाराजी ठेवायला तयार, घृणा ठेवायला तयार. हे सगळे मनाचे विकार आहेत आणि या मनाच्या विकारावरच तर विजय मिळवता आला पाहिजे. आणि हा मनाच्या विकारांवर जेव्हा विजय मिळवता येते तर मनुष्याला मैत्रीने दयेने राहता येते. आणि म्हणून निब्बाण ही संकल्पना जी भगवंताने सांगितलेली आहे त्याचा अर्थ होतो अनासक्ती, तृष्णेचा नाश करणे. मग हा तृष्णेचा नाश करणे म्हणजे केवळ मानसिक पातळीवर तृष्णा नाश होण्याचाच अर्थ नाही, तर आपल्या मानवी व्यवहारांमध्ये सुद्धा आपले व्यवहार हे अनासक्तीचे असले पाहिजे. आणि अनासक्तीचे जेव्हा व्यवहार असतात तेव्हा आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या समजदारीच्या गोष्टी निर्माण होतात. आपण मदत करणाऱ्या स्वभावाचे बनतो, आपण मित्रत्व धारण करणाऱ्या स्वभावाचे बनतो, अडल्या नडल्या लोकांना मदत करणाऱ्या स्वभावाचे बनतो, आणि आपण जर मोठ्या पदांवर असू तर त्या पदाचा सुद्धा आपण सदुपयोग करणाऱ्या स्वभावाचे बनतो. म्हणजे हे इतकं परिवर्तन जे आहे ते अनासक्तीमुळे येते. म्हणून भगवंताने निब्बाण हा विषय मध्यवर्ती ठेवलेला आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला आहे. आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये काही क्रायटेरियाज ठरवलेले आहेत. आणि हे निब्बाण म्हणजे नेमकं काय, आपली मेंटल स्टेट कशी असली म्हणजे आपण निब्बाण म्हणतो, तर त्या मेंटल स्टेट बद्दल आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे जे मार्ग आणि फल नावाचं जे चित्त आहे किंवा मार्ग आणि याला आलंबन गृहीत धरले जाते. मार्ग आणि फल म्हणजे काय? मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, फल म्हणजे त्याची परिपूर्णता. तर जो व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्ग, आता या ठिकाणी केवळ आर्य अष्टांगिक मार्गाचाच अर्थ नाही, भोजंग असेल, बल असेल, आर्यष्टांगिक मार्ग असेल, तर सदरीच बोधिपक्षीय धर्मांपैकी कोणताही जो मार्ग आहे तर तो मार्ग म्हणजे मार्ग. जसं सतीपठ्ठांची कोणी साधना करत असेल तो शेवटी मार्गच आहे आणि त्याची जी पूर्णता आहे त्यालाच फल म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायचं. आणि तसं अनेक सूत्रांमध्ये, जसं सद्भाव सूत्रामध्ये 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत, तोच मार्ग आहे आणि त्याची जी परिणती आहे, त्याचा जो रिझल्ट आहे, त्याची जी परिपूर्णता आहे, तोच फल आहे. तर हे आपण समजून घ्यायचं. तर या पद्धतीने जेव्हा आपण आपल्या चित्ताला वळवतो, घडवतो, आपण ते त्या प्रकारचं डेव्हलप करतो स्वतःला, तर ते निब्बाणाकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. जसं उदाहरणादाखल भगवान तथागतांनी म्हटलेलं आहे की तनक्षयो म्हणजे तृष्णाचा क्षय हा जो विषय आहे, तर याची डेफिनेशन निब्बाणाची काय केलेली आहे? सब्ब संखार समतो सब्बुपदी पटी निसर्गो तनक्षयो विरागं निरोधं निब्बाणंती. हे भगवंताने सांगितलेलं आहे की निब्बाण काय आहे. तर निब्बाण असं आहे की सर्व संस्कारांचं शमन होणं, सर्व उपधींचा त्याग होणं, सर्व क्लेश जे आहेत मानसिक क्लेश त्यांचा त्याग करणं आणि तृष्णेचा क्षय करणं, याला वैराग्य म्हणतात, यालाच निरोध म्हणतात आणि यालाच निब्बाण म्हणतात असं भगवंताने सांगितलं. मग सर्व संस्कारांचं शमन होणं म्हणजे काय? तर जेव्हा आपण ध्यानाच्या अवस्थेमध्ये प्रगती करत जातो तर त्यामध्ये आपले कायिक संस्कार आहेत ते शांत होतात, आपले वाचिक संस्कार आहेत ज्याला वितर्काने विचार म्हणतात ते शांत होतात, जे मानसिक संस्कार आहेत ज्याला संज्ञा आणि वेदना ते शांत होतात. जेव्हा तिन्ही प्रकारचे संस्कार जेव्हा शांत होतात तर त्या शांतीच्या अवस्थेमध्ये आपण कुठल्याही आलंबनाला मी म्हणून, माझं म्हणून ग्रहण करू शकत नाही, करता येत नाही. कारण कुठल्याही आलंबनाला ग्रहण करण्यासाठी कोणते नाही कोणते संस्कार आवश्यक असतात. कारण शारीरिक ऍक्टिव्हिटी जर असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण कुठल्या ना कुठल्या आलंबनाशी जुळलेलो आहोत. मनामध्ये वितर्काने विचार चालत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठल्या ना कुठल्या आलंबनाप्रतीच मनामध्ये वितर्काने विचार चाललेले आहेत. ज्या अर्थी संज्ञा आणि वेदना काम करत आहेत त्या अर्थी स्पष्ट आहे की कुठल्या ना कुठल्या आलंबनाप्रतीच संज्ञा आणि वेदना काम करत आहेत.
म्हणजे आपलं चित्त आलंबनाप्रती जुडलेलं असलं तर त्या आलंबनाप्रती ऍक्टिव्हिटीज किंवा क्रिया या निर्माण होतात. आणि असं असल्यामुळे आपल्यामध्ये ते संस्कार निर्माण होतात. संस्कार या शब्दाचा अर्थ अलीकडच्या काळात कदाचित बदलला असेल, तो बदलू द्या, पण संस्कार याचा अर्थ होतो ऍक्टिव्हिटी, फॉर्मेशन. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी जी घडते आपल्यामध्ये, जी हालचाल घडते, मुवमेंट घडते, तर त्याला संस्कार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे मेंटल लेवलवरही घडते, फिजिकल लेवलवरही घडते, वर्बल लेवलवरही घडते. परंतु यामध्ये प्रामुख्याने मेंटल लेवलला महत्व आहे, कारण वितर्क विचार मानसिक पातळी आहे, संज्ञा वेदना मानसिक पातळी आहे, आणि आपण जे शरीरामध्ये जे हालचाल करतो त्याला जे जाणतो ती सुद्धा एक मानसिक पातळीच आहे. म्हणजे हे मानसिक पातळीवर ज्या हालचाली होत आहेत किंवा क्रिया घडत आहे तर त्याला संस्कार म्हटलेला आहे. तर या संस्कारांना जेव्हा आपण ध्यानाच्या माध्यमाने शांत करतो, प्रक्षब्ध करतो, शांत करतो, प्रक्षब्ध करतो, तर असा एक वेळ येतो का आपल्यामध्ये प्रक्षब्धी उत्पन्न होते, मानसिक आणि शारीरिक सुद्धा. तर त्या प्रक्षब्धीच्या काळामध्ये आपण कुठल्याही आलंबनाला मी म्हणून, माझं म्हणून ग्रहण करू शकत नाही. तर तो जो क्षण आहे, ती जी वेळ आहे, ती जी स्थिती आहे, त्याला निब्बाण म्हणतात. कारण त्या ठिकाणी तृष्णा नाही राहत ना. आपण कोणत्या गोष्टीला ग्रहणच नाही करत तर त्याला तृष्णा कसं म्हणताय. उपधी, उपधी म्हणजे क्लेश, लोभ आहे, द्वेष आहे, मोह आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, किंवा असे अनेक प्रकारचे क्लेश असतात. तर या क्लेशांना जेव्हा दूर केलं जातं, हे क्लेश जेव्हा नष्ट होतात, तर त्यावेळेस आपण कुठल्याच आलंबनाला ग्रहण करत नाही. कारण आपण हे पाहिलेलं आहे, आरम मनन लुभती ती लोभ. आलंबनांमध्ये तुम्ही लुब्ध होता म्हणून तो लोभ आहे ना. आलंबनांशिवाय तर लोभ उत्पन्न होणार नाही. लोभ आहे म्हणजे कशाबद्दलचा लोभ राहते सांगा बरं, कशाबद्दलचा राहते? अरे आपल्या स्वतःच्या बद्दलचा राहते, आपल्या केसांबद्दलचा राहते, रोमाबद्दलचा राहते, दातांबद्दलचा राहते, त्वचेबद्दलचा राहते, हाडांबद्दलचा, मांसाबद्दलचा लोभ राहते, किंवा आपल्या वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंबद्दलचा लोभ राहते. अनेक ज्या वस्तू आपल्याला प्रिय आहेत त्या त्या वस्तूंचा आपल्याला लोभ राहतो. म्हणजे लोभ म्हणजे काय, अशी स्वतंत्र अशी कोणती गोष्ट शरीरात ठेवून नाही आहे. म्हणजे आरंभनं लुभती ती लोभ, आलंबनांमध्ये आपण लुब्ध होतो म्हणून त्याला लोभ म्हटलेला आहे. आणि आलंबन म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे विषय, त्या विषयांमध्ये आपण लुब्ध असतो. कोणी घरामध्ये लुब्ध असते, कोणी सत्तेमध्ये लुब्ध असते, कोणी प्रॉपर्टीमध्ये लुब्ध असते, कोणी वेगवेगळ्या वस्तूंमध्ये लुब्ध असते. आणि त्यामध्ये लुब्ध असल्यामुळे, जुळलेला असल्यामुळे, आसक्त असल्यामुळे त्याला तो त्यागण्याची इच्छा करत नाही, देण्याची इच्छा करत नाही, त्याचा चांगला व्यवहार करण्याची इच्छा करत नाही. आणि असं असल्यामुळे काय होते, मालकीयत निर्माण होते, मालकी हक्क निर्माण होतो. आणि मालकी हक्क निर्माण झाल्यामुळे मालकी हक्काशी संबंधित असणारे वादविवाद निर्माण होतात, तू मैमय निर्माण होते, मारामारी निर्माण होते, कोर्ट कचेऱ्या निर्माण होतात, आणि सर्व प्रकारचं दुःख निर्माण होते. आलंबनाचा विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो का माझे मन शुद्ध झालं पाहिजे, अरे मन शुद्ध होणे म्हणजे नेमकं काय आहे? मन नावाची गोष्ट कुठे आहे? मन नावाची गोष्ट आहे कुठे शरीरामध्ये? कुठेच नाही आहे. आपण केस, रोम, नख, दात, त्वचा, मांस, हड्डी, हड्डी मज्जा या सगळ्या गोष्टी पाहतो. मन नावाची गोष्ट कुठे आहे? मन ही उत्पन्न होणारी गोष्ट आहे आलंबनामुळे. म्हणून म्हणले मुनोती मुनोती मनन म्हणतात. म्हणजे आराम मनन मुनोती मनन म्हणजे मनोमय आलंबनांचं चिंतन जे केलं जातं, जाणून त्याला मन म्हटलेलं आहे. मनाची व्याख्या ती आहे. तर आपल्यामध्ये सगळा जो जमघट आहे विकारांचा, क्लेशाचा, द्वेषाचा, मोहाचा, अहंकाराचा, नाना प्रकारचा, ते सगळे जे क्लेश आहेत ते आलंबनाशी जुळलेले आहेत. आणि आपण कुठल्या नाही कुठल्या आलंबनामध्ये आसक्त आहोत, कुठल्या नाही कुठल्या नात्यांमध्ये, रिश्त्यांमध्ये, वस्तूंमध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये, नॉलेजमध्ये, दृष्टीमुळे, शिलामध्ये, अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये आपली कुठे ना कुठे आसक्ती आहे. कुठे ना कुठे आपण जुळून आहोत, कुठे ना कुठे आपण असे बिझी आहोत, कुठे ना कुठे आपण त्या गोष्टीला मी माझं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा त्या गोष्टी तुटतात, फुटतात, भंग होतात, कोणीतरी मला पाहिजे म्हणतो किंवा मलाही द्या म्हणतो, तेव्हा लगेच आपला अहंकार, आपलं मन असं दुखायला लागते. आणि मन दुःख निर्माण झालं का आपण लगेच त्याचे दुश्मन बनायला लागतो. आपला सख्खा दोस्त पक्का वैरी बनतो, सख्खा भाऊ पक्का वैरी बनतो. कशासाठी बनतो? लोभामुळे बनतो, लोभामुळे बनतो, आणि द्वेषामुळे बनतो, मोहामुळे बनतो. आणि म्हणून हा व्यवहार जो आहे तो क्लेशाच्या विरहित व्यवहार आहे. तुम्ही जेव्हा क्लेशापासून स्वतःला मुक्त करता तर तुमचा एक प्रकारचा जो भौतिक व्यवहार आहे, सामाजिक व्यवहार आहे, तो सुद्धा उत्तम आणि चांगला बनतो. कायदे हर तऱ्हेने आहेत आज, अशातला काही भाग नाही की कायदे नाही आहेत. कायदे भरपूर आहेत, विपुल प्रमाणामध्ये कायदे आहेत, पण त्या कायद्यांचा दुरुपयोग होत नाही का? सत्ता आहे, लोकांच्या भल्यासाठी आहे, सत्तेचा दुरुपयोग होताना दिसत नाही का? संपत्ती आहे, लोकांचे चांगले व्यवहार चालावे म्हणून आहे, संपत्तीचा दुरुपयोग दिसत नाही का? एक जमाना असा होता, जसा आता मी इकॉनॉमिक्सचा स्टुडंट होतो काही वर्षाच्या आधी, म्हणजे जेव्हा मी शिकत होतो तेव्हा माझा इकॉनॉमिक्स वगैरे होतं,
आता काही तसा माझा फारसा अभ्यास नाही आहे, पण त्यावेळेस वाचत होतं. मॉनिटरी इकॉनॉमिक्स एक विषय असतो, त्याच्यामध्ये ते सांगितलं होतं की पहिलं बार्टर सिस्टीम होती बाबा, वस्तू विनिमयाची पद्धत होती, पैसा वगैरे असा काही प्रकार नव्हता, वस्तू विनिमय. पण वस्तू विनिमय करूनही लोक व्यवहार करत होते. पण अडचण ही होती की आता एखाद्याला गहू पाहिजे असेल आणि एखाद्याकडे तांदूळ आहेत, तर तो तांदूळ देऊन गहू घेऊ शकत नव्हता, कारण त्याची गरज वेगळी, त्याची गरज वेगळी. तर त्याच्यामुळे थोडंसं व्यवहारामध्ये अडचण निर्माण व्हायची. आणि असं असल्यामुळे मग त्या काळामध्ये कवड्या म्हणा किंवा खापर वगैरे जे असते, म्हणजे असे मातीचे भांड्यांचे तुकडे वगैरे, तर हे पहिल्यांदा चलनामध्ये आले. आणि त्याने म्हटलं का ठीक आहे बाबा, आपण या गव्हाचं 1 कवडी एवढं मोल आहे, किंवा दोन माप असेल त्या गव्हाचं 2 कवडी एवढं मोल आहे. मग चलन म्हणून म्हणतो याच्याकडे कुठली कवडी नाही, असा आपण शब्द जो वापरतो अलीकडच्या काळामध्ये, तर तो चलनाचा विषय. आणि चलन कशासाठी आहे? व्यवहारांसाठी. कारण आमच्याकडे वस्तू आहे ती त्याला नाही पाहिजे, त्याच्याकडली वस्तू आहे ती आपल्याला नाही पाहिजे, आणि व्यवहार होऊ शकत नाही. म्हणजे पैशाची उत्पत्ती झाली कशासाठी? पैसा नावाचा विषय निर्माण झाला कशासाठी? संग्रह करून ठेवासाठी. म्हणजे मी श्रीमंत व्हावं आणि बाकीचे लोक गरीब राहिले पाहिजे, मग मी त्यांच्यावर हक्क अधिकार गाजवत राहिलो पाहिजे, त्याला शिवीगाळ करत राहिलो पाहिजे, त्याला माझा गुलाम बनवलं पाहिजे, त्याला माझा दास बनवलं पाहिजे, त्याला माझा नौकर बनवलं पाहिजे. म्हणून पैशाची निर्मिती झालेली आहे का या जगामध्ये? पैशाची निर्मिती झालेली आहे मानवी व्यवहार सुरळीत चालण्यासाठी, की माणसाने माणसाचा व्यवहार चांगला चालवावा. कारण वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा आहेत, वेगवेगळ्या गरजा आहेत माणसाच्या पूर्ण करण्यासाठी, आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाची गरज वस्तू विनिमयाच्या माध्यमाने पूर्ण नाही करू शकत. म्हणून तो पैसा नावाचा एक मॅटर आहे. तर चला बाबा, हे एक चलनाची किंमत आहे, त्याला चलन म्हटलेलं आहे, ते चालत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जी गतिशीलता आहे ती गतिशीलता असली पाहिजे. आपण म्हणतो 10 रुपयाची नोट आहे, ते असते वास्तविकता 10 रुपयाची नोट नाही, त्याचं मूल्य 10 रुपये आहे. परंतु ते आपल्या हातात असताना 10 रुपये मूल्य आहे, दुसऱ्याच्या हातात असताना 10 रुपये मूल्य आहे, तिसऱ्याच्या हातात असताना 10 रुपये मूल्य आहे. जेवढी ती नोट चलनामध्ये राहील तेवढी त्याची क्रयशक्ती जी आहे ती विकसित होत असते. अशी पैशाची रचना बनवली गेली आहे. 10 रुपयाचा अर्थ 10 रुपयेच असा राहतो. आपल्यासाठी 10 रुपयेच, दुकानदारासाठी 10 रुपयेच, दुसऱ्यांसाठी 10 रुपये. पण ती एकच नोट हजारो हातांमध्ये जाते, तेव्हा त्या 1000 गुणेला 10 जर आपण जर केलं तर 10 रुपयाच्या नोटीचं एवढं मोठं मूल्य ठरत असते. पण जेव्हा आपण त्या पैशांचा संग्रह करतो, मी म्हणतो, माझं म्हणतो, माझी मालकीयत म्हणतो, आणि गुंतवणूक करून ठेवतो, त्याची आपल्या स्वतःसाठी गुंतवणूक करून ठेवतो, ते चलनामध्ये जेव्हा राहत नाही तेव्हा दरिद्रता निर्माण होत असते, गरिबी निर्माण होत असते, आणि लोक वंचित होतात मग अनेक गोष्टींपासून, कारण त्या गोष्टी राहत नाहीत. आणि म्हणून सर्वात जास्त जो काही निंदा टिप्पणी केली जाते ते नोटबंदीच्या बाबतीमध्ये केली जाते. कारण त्या ठिकाणी काय झालं, असा अनेक पैसा हा गोठला गेला, खतम झाला. वाईट झाला का नाही माहित नाही कोणाला, पण नुकसान मात्र अनेक प्रकारचं झाल्याचं भारत सरकार मान्य करते, किंवा अशा गोष्टी मान्य होतात. समजण्याचा अर्थ हा आहे, जाणण्याचा अर्थ आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीवर जेव्हा मी माझं म्हणून मालकीयत गाजवता, तर ती गोष्ट कलहासाठी, दुःखासाठी, शोकासाठी, परेशानीसाठी कारणीभूत ठरते. आणि म्हणून माझं सांगणं नेहमी आहे का निब्बाणाची संकल्पना हवेत उडवल्यासारखी नाही आहे संकल्पना, ती या जमिनीवरची संकल्पना आहे. आणि जमिनीवर माणसाला शुद्ध बनायचं आहे, आणि जमिनीवर जगत असताना माणसाला माणसाचे व्यवहार चांगले बनवायचे आहेत. आणि हे व्यवहार चांगले बनण्यासाठी त्याला त्याच्या घराप्रती, जागेप्रती, पैशाप्रती, अनेक प्रकारच्या गोष्टींप्रती जी आसक्ती आहे ती कुठेतरी कमी करावी लागेल. आणि जे लोक वंचित आहेत, दिनदुबळे आहेत, दुःखी आहेत, त्यांना सुद्धा कुठेतरी एक वाव दिला गेला पाहिजे की त्यांनाही हे सुख भेटली पाहिजेत. केवळ मी एकटा सुखी राहिलो तर चालते, बाकीचे नाही. आज आमच्या देशाची 80% पेक्षा जास्त संपत्ती 10% लोकांकडे आहे. विचार करा, 80% संपत्ती 10% लोकांकडे आहे, आणि 20% संपत्ती 90% लोकांकडे आहे. म्हणजे किती मोठी ही विषमता आहे आर्थिक क्षेत्रामधली. सामाजिक क्षेत्रामध्ये अशाच प्रकारची विषमता आपल्याला दिसून पडते. काही विशेष अधिकार विशिष्ट जनसमूहामध्ये आहेत, आणि बाकीच्या लोकांकडे गुलामगिरीचे अधिकार आहेत, काम करण्याचे अधिकार आहेत. फक्त तुम्ही दुसऱ्यांची गुलामगिरी करा, काबाड कष्ट करत राहा, आणि थोडे पैसे जमवत राहा, आणि मरत राहा त्याच्यामध्येच. तर ही जी काही बकाल दारिद्र्याची अवस्था जी निर्माण झाली, ते कशी निर्माण झाली, कशामुळे निर्माण झाली? याला सगळे जिम्मेदार लोभ आहे, द्वेष आहे, मोह आहे. म्हणून भगवंताचा धम्म जो सांगितला गेला, शिकवला गेला, निब्बाणाची शिकवण सांगितली गेली, शिकवली गेली, ते आपल्या विकारांना दूर करण्यासाठी. म्हणून म्हटलेलं आहे सब्बुपदी पडी निसग्गो, त्या विकारांना सोडून द्या, ते विकार दूर झाले पाहिजे आपले. ही शिकवण भिक्षूंनी आत्मसात केली आणि भिक्षूंनी शिकवली. आज आमच्या भिक्षू संघाचंच आम्ही पाहतो. बाकीच्यांचं तर जाऊ द्या, आता काय संसारी माणसं आहेत, त्यांच्याकडे 10 गोष्टी असतात, मुलं बाळ असतात, त्यांचं भवितव्य असते, त्यांना ते घर बांधून द्यायचे असतात, नोकरी पाण्यावर लावायचे असते,
पैसा जमा करतात, त्या मुलाबाळांसाठी राखून तरी ठेवतात. परंतु आमचे भिक्षू लोक आम्ही पाहतो, साधू संन्यासी आम्ही पाहतो, रामदेव बाबा सारखा माणूस, ना बायको ना पोरं, अब्जोची प्रॉपर्टी त्या माणसाची आहे. आताच मला मध्यंतरीच्या काळामध्ये असंच आम्ही एक आमचा ओळखीचा माणूस आहे, तो जागेचे व्यवहार वगैरे करतो, तर ते आला होता. असं गप्पा करता करता तो म्हणाला की इथे या मिहानच्या एरियामध्ये रामदेव बाबाने आटा चक्कीचा काहीतरी प्रोजेक्ट सँक्शन करून घेतला आणि त्याने 300 करोडची काहीतरी जागा का काहीतरी खरेदी केली आहे. स्वतःला संन्यासी म्हणवणारा माणूस काय करत आहे? विचार करण्यासारखे विषय आहेत आणि विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे आपल्या देशातच नाही तर आपल्या व्यवहारांमध्ये काय चाललेलं आहे. आमच्याही भिक्षू संघामध्ये असे कित्येक भिक्षू आहेत जे करोडोपती आहेत, करोडोपती, पण 1 रुपया दुसऱ्या भंतेजीला फेकून मारत नाहीत. 1 रुपया असा तर चला बाबा या भंतेजीकडे जाण्यासाठी पैसे नाही, 500 रुपये द्यावं, बिलकुल इच्छाशक्ती नाही. दुसऱ्याकडून दान कसं भेटेल याची मोठी चिंता आहे त्यांना. मी भंतेजी असताना सुद्धा असाच थेटपणे आणि सरळपणे बोलणारा भंतेजी होता. आणि आताही मी तसाच आहे, कारण मला काही गमवण्याचा गम नाही आहे. कारण आता काही दिवसेंदिवस आयुष्यच खतम होत चाललेलं आहे, माणूस मरत चाललेला आहे. या जगामध्ये आपण कमवून काय कमवू शकतो? तर ही जे प्रवृत्त्या आहेत, लोभीपणाच्या प्रवृत्त्या, या लोभीपणाच्या प्रवृत्त्यांमुळे परिस्थित्या इतक्या बिकट झालेल्या आहेत आणि अनुभवातून आम्ही गेलेलो आहोत. आमचे कोणते भंतेजी बिमार पडले, त्यांना काही मोठा आजार निर्माण झाला किंवा काय झाला, तर आम्हाला वर्गणी मागावी लागायची, जनतेकडून मेसेज फॉरवर्ड करावे लागायचे, पेपरामध्ये बातम्या द्याव्या लागायच्या की हा भंतेजी बिचारा अशा प्रकारे बिमार पडला आणि याला इतक्या हजाराची गरज आहे आणि हे करायची गरज आहे. लोक बिचारे कोणी 1000 रुपये, कोणी 2000 रुपये, कोणी 5000 रुपये आणून द्यायचे आणि दवाखान्याचा खर्च करायचा. आणि आमचे जे भंतेजी लोक ज्यांचे पेमेंट एका महिन्याचे मास्टर, टीचर, प्राध्यापक किंवा प्राचार्य असल्यामुळे 80 हजार आणि 1 लाख, 1.5 लाख रुपये पेमेंट असणारे भंतेजी लोक 1 रुपया फेकून नाही मारायचे त्या डॉक्टरला का घे रे बाबा माझा तर एवढा पेमेंट आहे, ठीक आहे, अर्धा पेमेंट 50,000 60,000 जो काही बिल असेल मी एकटाच भंतेजी देऊ शकतो, माझ्या भिक्षू संघातला माणूस आहे, माझा भंतेजी आहे, अशी भावना या माणसाच्या मनात नाही. आणि भाषण लोभ नका करू, द्वेष नका करू, मोह नका करू, असं नका करू, तसं नका करू, परिषदा गाजवायच्या आणि मनातला आपल्या खिशातला 1 रुपया सुटत नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, आसक्ती नावाचा प्रकार काय आहे? अरे जिथे जो भंतेजी 30-30 वर्ष आणि 20-20 वर्ष भंतेजी म्हणून जगत आहे, समजा भिक्षू म्हणून जगत आहे म्हणा, तर तो स्वतःचा लोभ दूर नाही करू शकत आहे, स्वतःची आसक्ती दूर नाही करू शकत आहे विहाराबद्दलची किंवा अनेक अशा छोट्या मोठ्या गोष्टींची, आणि तो नुसताच तोंडाचे पखाली झाडत आहे, हा असं करा तसं करा म्हणून. तर तुम्ही गृहीत धरा की जे लोक मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, भांडवलदार आहेत, उच्चवर्णीय आहेत किंवा असे लोक आहेत जे पिढ्याने पिढ्या संपत्तीमध्ये नांदत आलेले आहेत, तर ते लोक आपल्या संपत्तीमध्ये दुसऱ्यांना वाटेकरी खरंच बनवतील का? आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा वाद, याचा वाद, त्याचा वाद सतत चालू राहतो. कायचा वाद आहे, कशाचा वाद आहे, नेमका हा वाद आहे काय? हा वाद नेमका कशासाठी आहे? सिंपल गोष्ट आहे, ज्याच्याकडे आहे तो देण्यासाठी तयार नाही, आणि त्याच्यामुळे मग लोक म्हणतात की आम्हाला थोडंफार तर भेटलं पाहिजे जगण्यासाठी. मग नाही तर काही, मग कायदा तरी बनवा, कायद्याच्या माध्यमाने तरी भेटेल. स्वतःच्या इच्छेने तर कोण द्यायला तयार नाही, तर कायद्याच्या माध्यमाने तरी आम्हाला ते भेटलं पाहिजे. ही एक व्यवस्था आहे, बाकी काय आहे त्याच्यामध्ये? यावरून तुम्ही समजू शकता की क्लेश दूर करणं किती महत्वाची गोष्ट आहे. क्लेश दूर झाले तर ते निब्बाणाची अवस्था, निर्दोष जीवन आणि तन्नक खयो. भगवान म्हणतात तृष्णेचा क्षय झाला पाहिजे. मग तृष्णेचा क्षय म्हणजे काय? तृष्णा दूर करणे म्हणजे काय? तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे आस्वाद, रूप तृष्णा, सद्द तृष्णा, गंध तृष्णा, रस तृष्णा, स्पर्श तृष्णा, धर्म तृष्णा, याला तृष्णा म्हटलेलं आहे. तृष्णेचा फार मोठा आयाम आहे. 60 प्रकारच्या गोष्टी भगवंताने सांगितलेल्या त्या तृष्णेमध्ये. तुम्ही सतीपट्ठाण सूत्र आहे, महासतीपट्ठाण सूत्र, त्याच्यामध्ये दुःख समुदय नावाचं जे प्रकरण आहे ते तुम्ही वाचा, त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. किंवा मी 4 आर्य सत्याच्या संबंधामध्ये ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलला व्हिडिओज टाकलेले आहेत, तुम्ही 4 आर्य सत्यामध्ये माझे व्हिडिओज ऐका, त्याच्यामध्ये तृष्णेचा अर्थ सविस्तर आणि विस्ताराने सांगितला गेलेला आहे. तृष्णेचा अर्थ होतो रूपाप्रती, शब्दाप्रती, गंधाप्रती, रसाप्रती, स्पर्शांप्रती आणि धर्माप्रती जी आसक्ती आहे किंवा आस्वाद म्हणजे त्याच्यात रस घेणं आहे, तर त्याला तृष्णा म्हणतात. आणि जेव्हा आपण या अशा इंद्रियाच्या माध्यमाने विषयांमध्ये रस घेतो तर ते विषय आपल्याला प्रिय वाटतात.
आणि जर ते प्रिय वाटले तर ते आपल्याला सहजासहजी सोडता येत नाहीत, आणि ते पॉसिबल पण नाही होत. मग माणसाला वाटते की नाही बाबा मी माझं सोडू नाही शकत, कारण माझं सोडलं तर मला काय भेटेल, मग मी वंचित होऊन जाईल. वंचित झालं म्हणजे दुःख झालं बाबा. तर ही जी फिलिंग आहे, म्हणजे वस्तूंमुळे आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होते वगैरे, ही जी काही फिलिंग आहे, या फिलिंगमुळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांमध्ये तृष्णा धारण करून ठेवतात. मतांमध्ये, धारणांमध्ये, फिलॉसॉफीजमध्ये, शिलांमध्ये, दृष्टिकोनांमध्ये, पैशामध्ये, पदांमध्ये, प्रतिष्ठामध्ये, इज्जतीमध्ये, नाना तऱ्हेच्या अनगिनत पद्धतीने तृष्णा असते. म्हणून काय म्हटलंय, अंतो जटा बहिर्जटा जटाय जटिता पजा, की आंतरिक तृष्णा आहेत. वेगवेगळ्या मेमरीजच्या पातळीवर आपण अनेक विषयांना मी माझं म्हणून ग्रहण केलेलं आहे. बाहेरच्या वस्तूंप्रती मी माझं म्हणून ग्रहण केलेलं आहे. अंतो जटा बहिर्जटा जटाय जटिता पजा. पजा म्हणजे हे लोक, ही प्रजा या तृष्णेने काय झालेली आहे, जखडून गेलेली. आणि याच्यामुळे या तृष्णेतून कसं बाहेर पडावं लोकांना कळत नाही आहे. रोज कायदे बनवत राहतात, रोज संसदेमध्ये काही नाही काही वाटाघाटी सुरू राहतात, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू राहतात. काय नेमकं चाललेलं आहे काय माहित नाही. नुसते कायद्यावर कायदे, शिक्षणाचे कायदे, महिलांचे कायदे, मुलांचे कायदे, सगळे कायदेच कायदे रोज बनवत राहतात. हे सरकार गेले नवीन कायदा, तो सरकार गेले नवीन कायदा. एकाही सरकारच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही. की जी विकास कामं आहेत मागच्या पिढीने केली तीच आपण कंटिन्यू करायची असते पुढच्या पिढीमध्ये. टीका टिप्पणी करून काय फायदा आहे. ज्याप्रमाणे बापाने घर बांधून ठेवलेलं आहे, मुलगा त्या घरात राहतो, त्या घराला पुढे नेतो. तो असं नाही म्हणत की माझ्या बापानं घर बांधलं, मी याला पाडूनच टाकतो, विकूनच टाकतो, बेचूनच टाकतो. ठीक आहे, परिस्थितीमुळे तो तसा करतही असेल, पण तसं नाही करत ना, नवीन घर बांधतो. म्हणजे यातून काय दिसून पडते आपल्याला, काय समजते याच्यातून, की व्यक्ती हा असा आसक्त असतो, असा आस्वाद घेत राहतो, असा तृष्णा ठेवत राहतो, तर या तृष्णेमुळे त्याचं डोकं चालत नाही. आणि डोकं चालत नसल्यामुळे तो नको त्या ठिकाणी झगडे करतो, कलह करतो, मतमतांतर करतो, शोकाकुल जीवन असते. प्रत्येक व्यक्तीचं जीवन जेव्हा आपण जवळून निरीक्षण करतो, न जवळून परीक्षण करून पाहतो, तर आपल्याला असं मोठं चित्र भयानक दिसते. मला तर दिसते बाबा, तुम्हाला दिसते का माहित नाही. आता हे दुर्बीणनं पाहण्यासारख्या त्या गोष्टी आहेत नाही, मायक्रोस्कोपनं पाहण्यासारख्या त्या गोष्टी आहेत नाही. या सगळ्या आपल्या अंतर्मनाने पाहण्यासारख्या गोष्टी, समजदारीने पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. प्रत्येकाचं जीवनाचं जेव्हा निरीक्षण करतो माणूस, तर मोठं अचंबित करणारे प्रश्न माझ्या समोर उभे राहतात. अरे कित्येक लोक मी अशा डोळ्याने रोज पाहतो, असे संबंधित असणारे लोक, ओळखीचे असणारे लोक, अरे नोकरी आहे, घरही आहे, चांगली गाडी आहे, कुटुंबातलेही चांगले लोक आहे, समाधान नावाची गोष्ट नाही, संतुष्टी नावाची गोष्ट नाही. लहान लहान गोष्टींवरून भांडणं, लहान लहान गोष्टींवरून वादविवाद. अरे काही कामाच्याही गोष्टी नसतात त्या, तरीही वादविवाद, तरीही भांडणं, तरीही असंतुष्टी. अरे मला प्रश्न पडतो, मी त्यांना विचारतो सुद्धा का रे बाबा, तुम्हाला नेमकं पाहिजे काय जीवनामध्ये, का जेणेकरून तुम्ही सुखी राहाल. तुमच्याकडे आहे ना सर्व, महिन्याचं तुम्हाला जवळपास 70-80 हजार रुपये पेमेंट भेटत आहे, स्वतःच्या मालकीचं घर आहे, चांगले बायको आहेत, पोरं आहेत, शिक्षण पाणी त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे, बँक बॅलन्स आहे आता थोडाफार. अरे अजून काय पाहिजे तुम्हाला जगण्यासाठी? तुम्ही एवढे असंतुष्ट कशासाठी आहे, का? उत्तर नाही देत आहेत त्यांना. ते म्हणतात हा माणूस आला तर काहीतरी असंच बोलतो, त्याच्यापेक्षा माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात ते, हा माणूसच आम्हाला दिसला नाही पाहिजे. कारण काय, तर हा आमच्या दुःखावर बोट ठेवतो. अरे मग तुम्ही दुःखी दिसता कशाला, तुमचा तमाशा दाखवता कशाला नातेवाईकांमध्ये किंवा ओळखी परिचयाच्या लोकांमध्ये? तुम्हाला सुखी राहता येत का नाही? तुम्ही करता तुमचे कामं, मारामाऱ्या कराल, घरामध्ये बायको सोबत वादविवाद कराल, तर शेवटी जवळपासच्या लोकांना, मित्र नातेवाईक लोकांना ते माहितच होणार आहे ना कोणाच्या घरामध्ये काय चाललेलं आहे. तर मग आता बोलणारच आहे, हे काय चाललं रे बाबा तुझं म्हणून. म्हणजे इतके लोक कोमाडेंग आहेत, असून सुद्धा त्यांना संतुष्ट राहता येत नाही. कशामुळे राहता येत नसेल बरं? तर त्यांच्या मनामध्ये अज्ञान आहे, तृष्णा आहे, विकाराने ग्रस्त आहे, आणि ते लोक स्वतःच्या विकाराला जिंकण्याची इच्छा दाखवत नाहीत. त्यांना असं कधी मनापासून वाटत नाही का माझ्या विकारामुळे मला दुःख निर्माण झालेलं आहे, माझ्या तृष्णेमुळे मला दुःख निर्माण झालेलं आहे, माझ्या आसक्तीमुळे मला दुःख निर्माण झालेलं आहे, मी कशाला तरी ग्रहण करत आहोत त्याच्यामुळे मला दुःख निर्माण झालेलं आहे, असं त्यांना बिलकुल वाटत नाही. त्यांना असंच वाटत राहते का माझं बरोबर आहे, दुसऱ्याचं चुकत आहे, बायकोचं चुकत आहे, पोराचं चुकत आहे, त्या बॉसचं चुकत आहे, तर याचं चुकत आहे, त्याचं चुकत आहे, त्यानं दुरुस्त व्हावं, मला बिलकुल, मी एकदम दुरुस्तच आहो, मी एकदम चांगलाच आहो, माझ्यासारखा चांगला कोणीच नाही. याच भूमिकेमध्ये लोक जगतात आणि आपापसामध्ये कलह वादविवाद करून दुखी राहतात. म्हणजे जेव्हा
भगवंताचं वक्तव्य मला कधी कधी आठवते की चिरंग तितंटू सद्धम्मो लोक होंतु सुखी सदा. जेव्हा हा धम्म चिरस्थायी बनेल, लोक सुद्धा सुखी बनतील. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. भगवंताच्या काळामध्ये हा धम्म चिरस्थायी होता, जनमानसांपर्यंत पोहोचला. आज आपल्याकडे हर प्रकारच्या सुविधा आहेत, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, हे आहे ते आहे, पण जनमानसांपर्यंत धम्म नाही पोहोचवला जात आहे. आपण काय करतो, टुक 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 मेसेज करतो आणि टाकून देतो, टुक 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 मेसेज करतो टाकून देतो, इकडला कॉपी करतो तिकडे पेस्ट करतो फेकून देतो. अरे तो एखादा माणूस मेसेज वाचत आहे का नाही वाचत आहे पडताळून पाहत नाही. तो मेसेज वाचल्यानंतर त्याच्या मनावर त्याचा काही प्रभाव पडत आहे का नाही पडत आहे हे आपण पडताळून पाहत नाही. पण भगवंताच्या काळात तसं नव्हतं. इंडिव्हिज्युअल भिक्षू, व्यक्तिगत भिक्षू लोकसमूहामध्ये जात होते, त्यांना डोळ्यासमोर प्रशिक्षण देत होते, ध्यान करवून घेत होते, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते आणि त्यांच्यात परिवर्तन येत आहे का नाही, बदल येत आहे का नाही हे स्वतःच्या डोळ्यानं पाहत होते. आणि जेव्हा त्यांच्यात बदल आला, परिवर्तन आला, तेव्हा ते म्हणत होते का नाही हे सुधारले लोक आता, आणि मग दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन त्यांना दुरुस्त करत होते. या पद्धतीने काम चाललं. राजे महाराजे वैश्य क्षत्रिय हे सगळे लोक या पद्धतीने काम करत होते. आणि तेव्हा जवळपास 1500 वर्षाच्या पर्यंत बुद्धाचा धम्म भारतामध्ये अतिशय चांगला फल्ला फुलला, लाखोच्या करोडोच्या संख्येने लोक सुखी बनले होते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंतर काळ बदलला, सहिष्णू राजे आले, याचंही बरोबर आहे त्याचंही बरोबर आहे त्याचंही बरोबर आहे अशा प्रकारची एक मुळमुळीत भूमिका काही राजा लोकांनी घेतली आणि मग गोष्टींमध्ये दोष निर्माण होऊ लागले आणि सरमिसळ होऊ लागली विचारांची म्हणा, याची म्हणा त्याची म्हणा. आणि त्याच्यामुळे जी धम्माची शुद्धता आहे, आचरणाची जी शुद्धता आहे ती मग डिस्ट्रॉय झाली. जसं आपल्या गरीब आणि सामान्य कुटुंबांमध्ये आपण राहतो, मोठ्यानं जय भीम म्हणतो, जय भीम नमो बुद्ध आहे, घाबरत नाही आपण. पण जे लोक थोडे पदावर आहेत, थोडी संपत्ती आहे, लोक दुसऱ्यांमध्ये उठणं बसणं आहे, त्याला तुम्ही म्हणा जय भीम, तो सामान हलवतो किंवा बिलकुल रिस्पॉन्स देत नाही. कशामुळे? काय त्याला वाटते का माझ्याकडे जे आहे ते गमावलं जाईल. म्हणजे या भीतीमुळे स्वाभिमान लोक गहाण ठेवताना आज आपण पाहतो 2022च्या काळामध्ये बाबासाहेबांच्या एवढ्या मोठ्या अथक परिश्रमाने प्राप्त केलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन मोठ्या पदावर गेलेल्या लोकांमध्ये ही भूमिका आपण पाहतो. तर त्याही काळामध्ये जेव्हा सहिष्णू राजे आले तर जनतेनं अशीच भूमिका घेतली. जरी ते बुद्ध वचनांचं पालन करत असतील, पण अन्य जे गोष्टी निर्माण झाल्या तेही त्यांना त्या काळामध्ये ऍक्सेप्ट कराव्या लागल्या, स्वीकाराव्या लागल्या. आणि अशामुळे काय झालं, एक प्रकारची दुविधा, एक प्रकारचा सरमिसळ हा प्रकार निर्माण झाला. आणि हजारो वर्षामध्ये बुद्धाच्या धम्माची जी शिस्त आहे, बुद्धाच्या धम्माचा जो कणखरपणा आहे, बुद्धाच्या धम्माचं जे पावित्र्य आहे ते कुठेतरी गढूळ भारतामध्ये व्हायला लागलं. आणि आज आपला देश असा गढूळ अवस्थेत दिसतो. म्हणजे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, पाखंडीपणाने भरलेला लोकांचा जनसमुदाय आपल्या अवतीभोवती आहे. बोलतात एक, करतात एक, विचार करतात वेगळा, बोलतात वेगळा, करतात वेगळा. म्हणजे काही तारतम्य नाही. सत्य नावाची गोष्ट काय आहे काही माहित नाही. फक्त आपली वेळ मारून न्यायची, परिस्थिती मारून न्यायची आणि काम संपलं. दुःखी राहायचं, परेशान राहायचं, दारू प्यायची जाऊन, सिगरेट प्यायची जाऊन. कशासाठी? तर आम्हाला टेन्शन आलं, ट्रेस आला, बाबा आता काय करणार. म्हणजे हा असा सगळा पाखंडीपणा निर्माण होतो तृष्णेमुळे. म्हणून तृष्णेचा त्याग करणं हे निब्बाणाचा मार्ग आहे, वैराग्याचा मार्ग आहे. तर या पद्धतीने आपल्याला जाणता आलं पाहिजे, समजता आलं पाहिजे की आपण ध्यानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व संस्कारांचं शमन करून शांती प्राप्त करतो. ध्यानाच्या क्षेत्रामध्ये आपण सर्व क्लेशातून मुक्ती सुद्धा प्राप्त करतो. ध्यानाच्या क्षेत्रामध्ये आपण तृष्णेचा क्षय सुद्धा करतो. ती गोष्ट निब्बाणाची एक चांगली अवस्था आहे. पण या अशा श्रेष्ठ बनलेल्या व्यक्तीचा व्यवहार जो आहे, बाह्य व्यवहार, तो सुद्धा लोकहिताचा बनतो. हे सुद्धा आपण विसरता कामा नये. मी जे आता सांगितलं गेलं ते केवळ एकांगी अर्थाने नाही सांगितलं, कारण तो एकांगी अर्थ तर आपण गेल्या महिन्याभर शिकतच आहोत की आपल्या स्वतःला कसं शुद्ध करायचं, स्वतःला कसं समजून घ्यायचं, हे तर आपण शिकतच आहोत. त्यात काही अशी मोठी गोष्ट नाही. परंतु आपण जे शिकतो त्याचा काहीतरी व्यवहारात उपयोगही झाला पाहिजे की नाही. कुटुंबात उपयोग झाला पाहिजे, जिथे जॉब करतो तिथे उपयोग झाला पाहिजे, राजकारणात कोणी असेल तिथे उपयोग झाला पाहिजे, कोणी प्राध्यापक असेल तिथे उपयोग झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या व्यवहारांमध्ये पण चांगुलपणा विकसित करता आला पाहिजे, जेणेकरून इतरांनाही त्याचा लाभ देता आला पाहिजे. तुम्ही तुमची मतं इतरांवर थोपवू नये किंवा थोपवू नये म्हणजे चांगुलपणा नाही आहे, मतं थोपवण्याचा संबंध नाही आहे. तुम्ही तुमचा व्यवहार जो आहे तो चांगला ठेवा. जसं आता अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये याच्या त्याच्यामध्ये कोणाला सह्या लागत असतात विद्यार्थ्यांना, तो अडचणीमध्ये राहतो, काय राहतो,
त्यावेळेस तुम्ही थोडीशी समजदारी दाखवा. काय फरक पडते? विद्यार्थ्याला थोडे जास्त मार्क तुम्ही दिले, काय फरक पडतो? शेवटी तो त्याच्या जीवनात यशस्वी होईल, दायी होईल, तो त्याचा भाग झाला. पण तुम्ही तुमच्यातर्फे तर थोडी मदत करू शकता ना त्याच्या पुढे जाण्यासाठी. आणि जर समजा तो तुमच्या मदतीने थोडा पुढे गेला तर तुमचं कोणतं नुकसान होणार आहे? तुम्ही तिथे नियम लावत बसाल, कायदे लावत बसाल, म्हणाल काय असंच नाही झालं तसंच नाही, ते तुमचे मतमतांतर असतात. समजदारी जर निर्माण जर आपण केली, चांगुलपणा जर आपल्यात निर्माण केला तर खूप गोष्टी निर्माण होतात. पण आपल्यात जर चांगुलपणाच नसेल, पक्षपातीपणा असेल, तर आपण कोणतेही नियम समोर करून एखाद्याला डावलू शकतो. जसं या देशामध्ये उच्चवर्णीय लोक निम्नवर्णीय लोकांना डावलत आलेले आहेत, करत राहतात अशा प्रकारच्या करामती. कशामुळे? केवळ जात पाहून, केवळ धर्म पाहून. अनेक प्रकार, जसं आता उदाहरण दाखल आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा की भारताच्या राजकारणामध्ये म्हणा, मुस्लिमांबद्दल नेहमी चुकीचे वक्तव्य वापरले जातात. किंवा बौद्धांबद्दल नेहमी चुकीचे वक्तव्य वापर. काय काय घोडं काय मारलं या लोकांनी? हे का माणसांना भेद का? फक्त वेगळ्या मताला मान्य करतात म्हणून हे लोक नालायक. हा कोणता प्रकार आहे? पण हा प्रकार राबवला जातो, पक्षपात आहे. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की निब्बाण नावाची जी संकल्पना आहे, याचा जेवढा प्रचार आणि प्रसार आपल्याला करता येईल ती आपण केली पाहिजे. माणसाच्या मनाला संस्कारांपासून मुक्त करणे, क्लेशांपासून मुक्त करणे, तृष्णेपासून मुक्त करणे हे फार मोठी जिम्मेदारी आहे. आणि ही सहजासहजी साध्य होणारी जिम्मेदारी नाही. माझा तब्बल 20 वर्षाचा कालावधी धम्मप्रचार आणि प्रसारामध्ये चाललेला आहे. माझं अख्खं लाईफ माझ्यामध्ये याच्यामध्ये गेलेलं आहे. मी फार कमी लोक पाहतो, फार कमी लोक मला भेटतात का जे खरंच मनापासून स्वतःच्या विकारांवर काम करत आहेत आणि स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विकारांपासून. बहुतांश लोक हे नेवड केवळ बोलघेवडे आहेत, कार्यकर्ते टाईपचे लोक आहेत. मुखात एक म्हणजे म्हणतात ना, ते महात्मा गांधीच्या बाबतीमध्ये एक वाक्य एल आर बालीने वापरलं होतं, मुंह में राम बगल में छुरी, मुंह में राम बगल में छुरी. तशासारखा प्रकार आहे पाखंडी लोकांचा प्रकार. अरे काय करायचं त्या पाखंडीपणाचं? भगवंताचं जेव्हा आपण नाव घेतो सत्यानुसार जगावं. सत्यानुसार जगता आलं तर ठीक आहे, नसल जगताय तर कमी सत्यानुसार जगा. जसं भगवंताच्या काळामध्ये अनेक उपदेश होते, पण कोणते कोणते भिक्षू म्हणायचे की भगवान मला एवढं एवढं मोठं नाही जमणार पालन करायला, मला छोटं छोटं काहीतरी सांगा. भगवान छोटंसंच त्याला सांगायचं. कोणी मोठं पालन करू शकतात, कोणी छोटं. आपण छोटं पालन करू शकतो, छोटंच करावं, पण प्रामाणिकपणे करावं. नाही आपल्याला एवढ्या मोठ्या गोष्टी संपादन करता येत, पंचशीलचं पालन करू शकतो, एवढं तर करू शकतो. मित्रत्वाने तर इतरांसोबत राहून एवढं तर करू शकतो. अरे तेवढंही केलं तरी एक चांगलं जग निर्माण होऊ शकते. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे बाबा असा काही नियम नाही आहे, आणि ते शक्यही नसते. त्यासाठी अथक परिश्रम, अथक मेहनत, खूप वेळ द्यावा लागतो, पण नसतो कोणाकडे तेवढा मोठा वेळ. मग अशा परिस्थितीमध्ये थोडंसं जर त्याला कळते, तेवढंच जरी त्याने केलं तरी त्याचं कुटुंब तर सुखी बनेल. नाही कुटुंब बनलं तो स्वतः तर सुखी बनेल. आणि एवढे जरी आपल्याला करता आलं तरी आपली ही फार मोठी बाब आहे असं आपण समजलं पाहिजे. तर या आपल्या बौद्ध मानसशास्त्राच्या वर्गामध्ये आपण सर्वजण मोठ्या आनंदाने सहभागी झालात. आणि हा जो काही भगवान तथागतांचा धम्म आहे, तो धम्म शिकण्याची आपण सर्वांनी तयारी दाखवली, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, मंगलकामना देतो. आणि ही माझी नेहमी तळमळ सुरुवातीपासून राहिलेली आहे की ही गोष्ट कुठेतरी कळली पाहिजे, समजली पाहिजे. शेवटी कार्ल मार्क्सचं जे एक वाक्य आहे, ज्यामध्ये तो असं म्हणाला होता की जगाचा अभ्यास करणे एवढंच तत्वज्ञानाचं काम नाही, तर त्याने जगाची पुनर्रचना सुद्धा केली पाहिजे. बाबासाहेबांना हे वाक्य अतिशय पसंत होतं कार्ल मार्क्सचं, आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये या वाक्याची प्रशंसा करताना म्हटलं की हे वाक्य बरोबर आहे. इतकंच नाही, राहुल सांस्कृते यांनी एक कादंबरी लिहिली त्या विषयावर, भागो नाही दुनिया को बदलो. चांगली कादंबरी आहे. माझं पण हेच म्हणणं आहे, आपण प्रत्येक जण, तुम्ही मी सर्वजण कोणत्या नाही कोणत्या अडचणीचे भागीदार आहोत, कोणत्या नाही कोणत्या अडचणीमध्ये जगत आहोत. पण त्या अडचणींचं बाऊल बनवण्यापेक्षा, त्या अडचणींनाच दोष देत बसण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काही करता येते का? आपल्याला भगवंताच्या वचनांचं पालन केल्यामुळे त्यातून बाहेर पडता येते का? किंवा त्या वचनांना बाह्य पातळीवर कुठे काही लागू करण्याची यंत्रणा उभी करता येते का? आणि आपण ते करू शकतो का? याचं चिंतन मनन करून जर आपण दुःखमुक्तीच्या वाटेवर चालायला लागलो तर किती चांगली गोष्ट होईल. दुःखमुक्तीचा अर्थ केवळ मानसिक पातळीवर घेऊन चालणार नाही, तर दुःखमुक्तीचा अर्थ हा आपल्या व्यवहारात पण आला पाहिजे. आणि आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक प्रकारच्या व्यवहारामध्ये दुःखमुक्तीचा अर्थ आणावा लागेल आपल्याला.
आणि तो आणला पाहिजे. प्रत्येकाचा आपला एक फील्ड आहे. जसं आता मी सायकोलॉजिकल अभ्यासू आहे, सायकोलॉजीचा माझा अभ्यास आहे, तर मी सायकोलॉजिकल लेवलवर दुःखमुक्तीचा विचार विकसित करतो किंवा मी ते सांगू शकतो, कारण माझं आयुष्य त्या गोष्टीच्या अभ्यासामध्ये गेलं. पण कोणी कलेक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे किंवा कोणी तहसीलदार आहे, म्हणजे वेगवेगळी पद आहेत. तर ज्या अर्थी तुमच्याकडे पद आहे त्या अर्थी तुमच्याकडे त्या लोकांचं भलं करण्याची क्षमता आहे, त्या लोकांची कामं करण्याची क्षमता आहे. अडवणूक कुठे होत आहे? तुमच्या मनाचे विकार तुम्हाला ते कामं करू देत नाहीत, हाच त्याचा अर्थ आहे. पण तुम्ही तुमच्या मनाच्या विकारांना जगलात तर तुम्ही चांगले डॉक्टर बनू शकता, चांगले प्राध्यापक बनू शकता. तुम्हाला तेच काम करायचं आहे, फक्त चांगल्या मनाने करायचं आहे. आणि जेव्हा चांगल्या मनाने हे काम करतो तर अनेक लोकांना त्याचा लाभ भेटतो. अनेक लोकांना असं वाटतं की या माणसामुळे खूप भलं झालं. शेवटी या ठिकाणी मी थांबण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो, कारण बराच वेळ झालेला आहे. तर जपानमध्ये एक महान असे भिक्षू होते आणि जपानमध्ये महायान ट्रॅडिशनचं एक मोठं वलय आहे. तर ही घटना फार जुनी घटना आहे, 15व्या-16व्या शतकातली घटना असेल. तर त्या याच्यामध्ये द निचिरेने नावाचा जो एक संप्रदाय होता जपानमध्ये. तर आता ते माहित नाही तो संप्रदाय आहे की नाही, कारण आपण काही जपानमधले लोक नाही आहोत. पण पुस्तकांमध्ये आपण वाचलं होतं. तर ते 14-15व्या किंवा 16व्या शतकातली घटना आहे. तर त्यावेळेस एक महान असे भिक्षू निचिरेन संप्रदायामध्ये त्या ठिकाणी राहत होते. तर त्यावेळेस मोठे जाणकार आणि महान भिक्षू होते ते. त्यांच्याकडे एक डॉक्टर गेला, तरुण मुलगा होता तो, आणि तो म्हणाला की मला भिक्षू बनायचं आहे, तुमच्या सानिध्यामध्ये मला राहायचं आहे आणि मला तुमच्याकडून ज्ञान शिकायचं आहे. तर ते म्हणाले इट्स ओके, काही हरकत नाही, तुम्ही शिकू शकता ज्ञान. काय करता, व्यवसाय काय करता? तर ते म्हणाले की मी आता नुकतंच डॉक्टरकी सुरू करत आहे किंवा माझं त्यामध्ये एक एज्युकेशन झालेलं आहे डॉक्टरकीच्या फील्डमध्ये, वैद्याच्या फील्डमध्ये. तर ते आहे माझं कसं सुरू वगैरे करत आहे मी आता. तर त्यावेळेस भंतेजी म्हणाले तू एक काम कर, तू आताच काही येऊ नको, तू चांगला डॉक्टर बन आणि चांगला डॉक्टर बन आणि चांगला डॉक्टर बनल्याच्या नंतर तू माझ्याकडे भेटायला ये. तर तो उपदेश दिला, तू तेव्हा प्रवर्जित हो, आता व्हायची गरज नाही. त्याने ऐकलं आणि तो गेला. आता गुरुनं सांगितलं चांगला डॉक्टर बन, आणि तो चांगला डॉक्टर बनला. त्याने डॉक्टरकी पेशाचा अतिशय प्रचंड अभ्यास केला. प्रत्येक गोष्टीचा त्याने अभ्यास केला. बिमार कसा पडते माणूस, दुरुस्त कसं होते माणूस, कसं दुरुस्त करायचं, त्याच्यात कोणते गुण असायला पाहिजे, हे सगळा अभ्यास केला. आणि तो त्या कामामध्ये इतका व्यस्त झाला, लोकसेवेमध्ये, लोकांचं भलं करण्यामध्ये, लोकांच्या बिमाऱ्या दूर करण्यामध्ये, आजारपण दूर करण्यामध्ये, तर त्याला वेळच नाही भेटली त्या गुरुकडे जाण्यासाठी. बरेच वर्ष गुजरून गेले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आणि तो तरुण मुलगा एकदम वयस्करही होऊन गेला. नंतर एक दिवस निवांत तो असताना अचानकपणे त्याला स्मरण झालं, अरे भिक्षूने मला म्हटलं होतं का तू चांगला डॉक्टर बन, चांगला डॉक्टर बनल्यावर तू मला येतो तेव्हा मी तुला प्रवर्तित करतो. तर आता मी चांगला डॉक्टर बनलो. आता अनेक लोक म्हणतात की हा डॉक्टर चांगला आहे, अनेक लोकांना याचा गुण येतो, अनेक लोकांना बरं करतो. नाही, आता आपण गेलं पाहिजे भंतेजीकडे, प्रवर्जा घेतली पाहिजे. लगेच तो गेला. अतिशय भंतेजी म्हातारे कुरकुड झाले होते 10-20 वर्षामध्ये. आणि त्याने मग त्या भंतेजींना म्हटलं का भंतेजी मी इतके वर्षाआधी असं असं आलो तेव्हा तुम्हाला असा असा उपदेश दिला होता, तर आता मी चांगला डॉक्टर बनलो, तर आता मला तुम्ही प्रवर्जित करा. तर त्यावेळेस भंतेजी म्हणाले की प्रवर्जा आता तुला तुझी तेव्हाच झाली, प्रवर्जा तेव्हाच झाली जेव्हा मी तुला म्हटलं होतं चांगला डॉक्टर बन, तीच तुझी प्रवर्जा होती. प्रवर्जेचा अर्थ काय आहे? स्वतः दुःखमुक्त होणे, दुसऱ्यांना दुःखमुक्त करणे, कंपॅशन किंवा करुणा. कारण महायान ट्रॅडिशन कंपॅशनवर भर देते, करुणेवर भर देते. करुणा उत्पन्न होण्यासाठी महत्व आहे त्या गोष्टीला. तर तुझ्यामध्ये जे कंपॅशन किंवा करुणा जे निर्माण झाली, करुणेचं हृदय जे तू निर्माण केलं इतक्या वर्षामध्ये, तीच प्रवर्जा आहे. आणि करुणेच्या प्रभावामुळे तुझ्यात कोणता लोभ नाही, द्वेष नाही, हे विकारच तर कमी कमी होत गेले तुझे सगळे, कारण तुझ्या मनामध्ये करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेने तू जनतेची सेवा केली. तर आता उर्वरित जे तुझं आयुष्य आहे, तू तर लग्न केलं नाही, विवाह केला नाही, तू प्रवर्जितासारखाच आहे. जा जनतेची सेवा कर, लोकांचं भलं कर, माझे आशीर्वाद आहेत. आणि आता माझा समय झाला, मी म्हातारा झालो, कधीही मरीन, आता इकडे परत यायची गरज नाही. तुझं क्लिनिक, तुझा दवाखाना आणि जे रुग्ण आहे त्यांची तुझी सेवा, हेच तुझं व्रत आहे आणि तेच तू पूर्ण कर.
सक्सेसफुल लाईफ. भगवान तथागतांनी अनाथ पिंडकाला सांगितलं, तू अनाथांची मदत कर, तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, तू मदत कर लोकांची. जीवकाला सांगितलं, तू डॉक्टर आहेस, लोकांची मदत कर, तुझ्या ज्ञानाने लोकांचं भलं कर, प्रवर्जित होण्याची, भिक्षू बनण्याची गरज नाही. अरे कसे उपदेश भगवान बुद्धाने केले, कसे उपदेश भिक्षू लोकांनी केले, आपण जाणलं पाहिजे. आपल्या मनातले विकार हे आपल्याला जे आहे ते बनवू देत नाही. इंजिनियरला इंजिनियर बनवू देत नाही विकार. भ्रष्टाचार करतात, पुलं चुकीचे बांधतात, रस्ते चुकीचे बांधतात, त्याच्यामुळे 1 वर्ष नाही 6 महिने झाले का रस्त्याला खड्डे पडतात. खड्डे पडल्यावर परत योजना तयार होते, परत योजना झाल्या परत भ्रष्टाचार होते. काय प्रकार काय चालला? म्हणजे इंजिनियर बनले कशाला तुम्ही? सिव्हिल इंजिनियरची एवढी डिग्री घेतली कशाला? काय सिमेंट किती पाहिजे, लोखंड किती पाहिजे, ना दगड विटा किती, एवढी जजमेंट माहित नाही का? हा, मग इंजिनियर बनले कशासाठी तुम्ही? लोक डॉक्टर्स बनतात, लोकांच्या किडन्या विकतात, काय काय प्रकार करतात. पण डॉक्टर बनले कशाला तुम्ही? किडन्या विकासाठी, लोकांना धमकवासाठी, घाबरवासाठी, का तू आता लगेचच्या लगेचच मरतो रे बाबा, कर ऑपरेशन, 10 लाख भर लवकर. हा, म्हणजे लोकांचे घर विकले पाहिजे, लोकांनी शेत्या विकल्या पाहिजे ट्रीटमेंटसाठी, याच्यासाठी डॉक्टर बनले का? यासाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स आणले का? विचार करण्यासारखे प्रश्न आहेत. काय आहे हे सर्व? तृष्णा आहे, इच्छा आहेत, कधी न संपणाऱ्या इच्छा, कधी न संपणाऱ्या तृष्णा, आणि त्याचं हे मॅनेजमेंट आहे तृष्णांचं. आणि या मॅनेजमेंटमध्ये कित्येक लोक भरडले जात आहेत. गरीब दिनदुबळे लोक तर जास्तीत जास्त भरडले जातात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण बुद्धाचा धम्म शिकतो म्हणजे एक सुखी जीवन शिकतो, आणि हे सुखी जीवन केवळ आपल्या पुरतं मर्यादित राहत नाही, कारण आपण एकटे या जगामध्ये नाही, आपण सामाजिक प्राणी आहोत. आणि ज्या अर्थी आपण सामाजिक प्राणी आहोत, तर समाजामध्ये ज्या गोष्टी चालतात त्याचा आपल्यावर कळत नकळत असर पडतो. आणि आपण जर चांगले वाईट असलो तर त्याचाही कळत नकळत असर समाजावर, समाजातल्या घटनांवर पडतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला जी सुधारणा करायची आहे, नैतिक व्यवस्था आणायची आहे, तर ते या जगामध्ये आणायचे आणि आपल्या व्यवहारांमध्ये आणायचे आहे. आणि म्हणून निब्बाणाचा अर्थ केवळ पारलौकिक किंवा आध्यात्मिक एवढाच न ठेवता त्याला सामाजिक आर्थिक स्वरूपाचा सुद्धा लावला पाहिजे. कारण भगवान तथागतांनी ते पूर्वीच्या काळामध्ये केलं होतं. बाबासाहेबांची अपेक्षा तशीच आहे. आणि आमच्या अभ्यासाच्या अंती मलाही असंच वाटते की ही संकल्पना या प्रकारे आपण लागू केली पाहिजे. जेवढी ती लोकोत्तर संकल्पना आहे तेवढीच त्याला लोकीय संकल्पना किंवा व्यवहारांमध्ये पण त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आणल्या पाहिजे. आणि मार्गफल प्राप्त करणे ही गोष्ट जसे आपल्या मनाचा स्वभाव आहे, पण त्या मार्गफल प्राप्त झालेल्या माणसांनी कसं जगावं, कसं बोलावं, कसं वागावं हे तर आपल्याला दाखवून द्यावंच लागणार आहे. तर या ठिकाणी निब्बाणाच्या संबंधाने अधिक आपण माहिती घेतलेली आहे. हा विषय थोडा पद्धतशीर समजून घेतलेला आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला या गोष्टी कळल्या असतील, समजल्या असतील. तर आपण हा जो आपला दिवस आहे हा शेवटचा दिवस होता, आणि उद्याचा जो आपला दिवस आहे तर तो आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या आपण सर्वजण परत भेटूया. त्या ठिकाणी काही कोणाच्या शंका असतील, प्रश्न असतील ते विचारा, तुमचं मनोगत आहे ते व्यक्त करा, किंवा अजून काही सांगण्यासारखं असेल तर ते आपल्याला उद्याच्या प्रवर्गामध्ये सांगता येईल. तर मला वाटते आज थोडासा जास्तच उशीर झालेला आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, अदरवाईज या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सर. हा, धन्यवाद. खूप आपण छान पद्धतीने आणि तळमळीने सांगितले सर. धन्यवाद. तर ठीक आहे, जर कोणाला काही शंका नसेल तर आपण थांबूया. सर्वांपती भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभाव सदा सुखी भवतु सर्वमंगलं रक्षन्तु देवता सर्व साधु साधु. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद.